श्रोत्याहो नमस्कार. आपण ऐकत आहात हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोत्याहो, हिंदवी रेडिओ 89.6च्या वतीने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापना शताब्दी वर्षानिमित्त विशेष मुलाखत मालिका सत्संग यामध्ये आज ऐकूयात कुटुंब प्रबोधन याविषयी माननीय डॉक्टर श्रीयुत श्याम बडवे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. श्रोते हो, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, पर्यावरण संरक्षण, स्वबोध, नागरी कर्तव्य असे हे 5 आयाम निश्चित केलेले आहेत. स्वचा बोध झाला तर नागरिकांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव होईल. नागरी कर्तव्याची जाणीव ठेवल्यानं म्हणजेच कायद्याचं पालन केल्यामुळं राष्ट्र समृद्ध होईल आणि प्रगती करेल. सामाजिक समरसता आणि सद्भाव यानं जातीय भेद दूर होतील. पर्यावरण सृष्टीचं रक्षण करेल आणि कौटुंबिक शिक्षणामुळं कुटुंब वाचतील आणि मुलांमध्ये अत्यंत उत्तम प्रकारचे संस्कार वाढतील. समाजातील विभक्त कुटुंबाची वाढती प्रवृत्ती थांबवून भारताच्या प्राचीन कौटुंबिक परंपरेला चालना देण्याची आज नितांत गरज आहे आणि त्यासाठीच कुटुंब प्रबोधन हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. आणि आज डॉक्टर साहेब हे गेली 5-7 वर्ष तरी या आयामवर प्रामुख्यानं काम करत आहेत. तर मला पहिलाच प्रश्न थोडासा असा विचारावासा वाटतो डॉक्टर साहेबांना की कुटुंब प्रबोधन याबद्दल आपण प्रथम काय सांगू शकाल? नमस्कार. आपण समर्थांच्या पदस्पर्शानं पावन झालेल्या या गडाच्या पायथ्याशी राहतो, सज्जन गडाच्या त्या सातारा नगरीमध्ये. आपलं मोठं भाग्य आहे. त्यांनी सांगून ठेवलं आहे की जे जे आपणासी ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणी करूनही सोडावे सकळ जन. राष्ट्रीय स्वयंसेवक आपण म्हणालात तसं राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं हे शताब्दी वर्ष आहे. डॉक्टर हेडगेवारांनी जे स्वप्न पाहिलं होतं, माणूस तयार करता आला पाहिजे आपल्याला, आणि माणूस तयार करण्यासाठी म्हणून या 100 शताब्दी वर्षामध्ये अनेक प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. त्यातला एक प्रयत्न कुटुंब प्रबोधन हा आहे. आपण आत्ता सांगितलं पंचपरिवर्तनाचे मुद्दे, त्यातला कुटुंब प्रबोधन हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा असं म्हणायला हरकत नाही. म्हणून हे कुटुंब प्रबोधन हे अभियान संपूर्ण भारतभर चालू आहे. भारताच्या बाहेरसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ज्या शाखा आहेत तिथंसुद्धा हे कुटुंब प्रबोधनाचं काम चालू आहे. आता कुटुंब प्रबोधन आपण थोडासा अर्थ शब्दाचा लक्षात घेऊया. बोधन आणि कुटुंब प्रबोधन किंवा प्रबोधिका असं पाहूया. बोधन म्हणजे काय? टीचिंग किंवा अवेकनिंग, जागृत करायचं आहे. आणि प्रबोधिका आपण अकॅडमी म्हणतो, त्याला प्रबोधिका असं म्हणतात. समाजामध्ये अनेक चांगल्या गोष्टी असतात, त्याबरोबर काही वेळेला वाईट गोष्टींचा प्रसार होत असतो. तो वाईट गोष्टींचा प्रसार काढून टाकून ज्या चांगल्या अनेक ठिकाणी गोष्टी आहेत त्यांना समाजामध्ये पुढं आणायचं, आणि त्या जर सगळ्या समाजामध्ये पसरल्या तर त्यामुळं माणूस म्हणून जगण्याचं सामर्थ्य प्रत्येकाला येईल. हे कुटुंब प्रबोधनाचं तत्व आहे. म्हणून हे भारतभर अभियान चालू आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून माणूस शहाणा झाला तर हे सगळं साध्य होईल. म्हणून समाजाला संस्कारयुक्त आचरणासाठी जागृत करणे आणि त्याची सतत उजळणी करणे, म्हणजे जागृती निर्माण करण्याचं अभियान म्हणलं तरी सुद्धा चालेल या प्रबोधनाला. म्हणून कुटुंब व्यवस्थेच्या अंगीकारण्याच्या काही गोष्टींचे उद्बोधन म्हणजे कुटुंब प्रबोधन. हे त्याचं कुटुंब प्रबोधनाचं मूळ गाभा आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी उत्तम बोलताय सर तुम्ही. मुळामध्ये म्हणजे एक आपण मोत्यांची माळ जर म्हणली, त्या मोत्यांच्या माळेमधला प्रत्येक मोती हा अत्यंत उत्तम असला पाहिजे, तर ती माळ ही उत्तम पद्धतीनं तयार होऊ शकते. एखादा प्लॅस्टिकचा मणी त्याच्यामध्ये आला जो मोत्यासारखा दिसतो, त्यामुळं त्या मोत्यांच्या माळेची जी शोभा आहे ती निश्चितपणानं जाती, कारण तो कमकुवत असतो मणी. या पद्धतीनं प्रत्येक माणूस सशक्त झाला तर माणसांची जी फळी तयार होईल ही संपूर्ण सशक्त होईल आणि त्यामुळं समाजाचं सशक्तीकरण होईल. हाच त्यातला अंतिम उद्दिष्ट आहे. मला पुढं जाऊन तुम्हाला असं म्हणायचं आहे की कुटुंब प्रबोधन या गतिविधीशी आवश्यकता आपल्याला काय वाटते नक्की? आपण बरोबर बोललात. आणि जे आपण उदाहरण दिलं मोत्यांच्या माळेचं, ते अतिशय चपखल बसणार आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण मोती सगळे 100 जरी जमा केले तरी एका ठिकाणी बांधणं त्याशिवाय माळ तयार होणार नाही. हे सूत्र लागतं, जो दोरा लागतो, जे माध्यम लागतं
ते कुटुंब प्रबोधन हा, आहे. हा. म्हणजे हे जे चांगले मोती एकत्र बांधून ठेवले तर त्याची सुंदरप्रमाणे माळ दिसते, अलंकार तयार होतो. ते काम कुटुंब प्रबोधनला करायचंय. कुटुंब प्रबोधन हे राष्ट्र उद्धारासाठी महत्वाचं एक जागरण आहे असं म्हणायला हरकत नाही. कुटुंब व्यवस्था हा स्वस्थ समाज बांधणीला आवश्यक असा घटक आहे. त्यातूनच स्वस्थ राष्ट्र निर्मिती होत असते असं म्हणायला हरकत नाही. आरोग्यपूर्ण, सशक्त, आत्मनिर्भर, विजिगीषू आणि संस्कृती समृद्ध राष्ट्र निर्माणाचा पाया म्हणजेच कुटुंब. व्यक्ती निर्माणाच्या प्रक्रियेचे मूळ स्थान म्हणजे कुटुंब. योगयुक्त, रोगमुक्त, स्वस्थचित्त कुटुंब हे समाजाला सम्यक विकास झालेल्या व्यक्ती प्रदान करते. ह्या व्यक्ती म्हणजे माणूस तयार करण्याचं काम आपल्याला काही या कुटुंब प्रबोधन मधलं साधलं जातं. आणि ते जर व्यक्ती जर समाजात गेली ती समाजाचा उद्धार होईल ही संकल्पना या कुटुंब प्रबोधन या आयामामध्ये असं म्हणायला हरकत नाही. आज आपल्याला भारतातच, महाराष्ट्रात, भारतात किंवा जगातही ज्या काही अपप्रवृत्ती झालेल्या दिसतात, आपण मीडियामधनंही ऐकतो, वर्तमानपत्र वर्तमान वाचतो, आपल्या कानावर गोष्टी येतात. ज्या ज्या काही मिसहॅप्स घडतायत, म्हणजे बलात्कार असतील, खून असतील, मारामाऱ्या असतील, चोऱ्या असतील, सायबर क्राईमचं तर आता मोठंच पेव फुटलेलं आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जर दूर करायच्या असतील तर फक्त चोरांना पकडून आणि शिक्षा करून हे साध्य होणार नाहीये. माणूस म्हणून आतूनच चांगला झाला तर ह्या सगळ्या कमी होतील असं एक राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं धोरण आहे. म्हणजे प्रवृत्ती माणसातली बदलणं. हो, हा, तर त्या दृष्टिकोनातून हे कुटुंब प्रबोधनचं काम चाललेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. या कार्यामध्ये एक महत्वाचा भाग जो केला जातो त्यामध्ये सुरुवात काय करायची कुटुंब प्रबोधन करताना, एक तर माणसांची एक फळी निर्माण केली पाहिजे. आणि म्हणून मग संबंध भारतभर हे अभियान तयार करताना आपल्या महाराष्ट्रामध्ये 5 प्रांत केलेले आहेत. आणि त्या प्रांतामध्ये निरनिराळे जिल्हे आहेत. म्हणजे महाराष्ट्रातले सगळेच जिल्हे आहेत. देवगिरी प्रांत आहे, कोकण प्रांत आहे, कोकणामध्ये गोवा हे राज्य सुद्धा येतं. पश्चिम महाराष्ट्र प्रांतात 7 जिल्हे आहेत. देवगिरी प्रांत आहे मराठवाड्याचा, आणि विदर्भ प्रांत. इथले सगळे लोक विचार केला संघाने आणि त्यातले काही प्रमुख नेमले आणि निरनिराळ्या आयामांसाठी याचा कुटुंब प्रबोधनाचं जास्तीत जास्त काम कसं होईल याच्यासाठी म्हणून कार्य करण्याला सुरुवात केली आहे. आता हे कार्य करत असताना आपल्याला काही गोष्टी मुद्दे म्हणून लक्षात घ्याव्या लागतील. आपण समाजाला काय सांगणार आहोत हे सगळ्यात जास्त महत्वाचं आहे. म्हणून मग माणसाच्या कुठल्याही चांगल्या प्रवृत्तीला, कार्याला काहीतरी ऊर्जा लागते. म्हणजे आतून ऊर्जा निर्माण करण्याचा आपल्याला आधी निर्मिती करावी लागेल. मग ऊर्जा कोण? आपल्याला पंचमहाभूत जर पाहिली, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, त्यातली ऊर्जा जी आहे ती तेजाची आहे. मग तेजाचं प्रतीकात निसर्ग काय आहे तर सूर्य आहे. सूर्याला भास्कर हे पण नाव आहे, अनेक नाव आहेत. तसंच भास्कर हे नाव आहे. भास्कराची ऊर्जा घेतली आणि त्यातला भ हा शब्द घेतलेला आहे. आणि हा भ शब्द घेऊन त्यांनी 6 मुद्दे ठरवले. त्या योगे आपण समाजामध्ये काहीतरी काम करू. आणि लोकांना सांगताना आपण काय सांगायचंय कुटुंब प्रबोधन म्हणून, या 6 शब्दांना जास्त महत्व आहे. हे 6 शब्द आपण आधी पाहूया, म्हणजे त्याच्यातली आपल्याला व्याप्ती कळायला लागेल. तर हे 6 शब्द कोणचे आहेत? भाषा, भूषा, भजन, भोजन, भवन, भ्रमण, हे 6 शब्द आहेत. भ पासून निर्माण, म्हणजे ऊर्जा माणसात निर्माण करायची. पहिला शब्द आपण भाषा घेऊया. आता भाषा हा शब्द का घेतलेला असावा? भाषा हे संवादाचं साधन आहे. बरोबर. आज आपल्याला कुटुंबातून असं दिसतंय की संवाद कमी होत चाललेला आहे. विसंवाद जास्त आहे, वितंडवाद जास्त आहे. तर तो झाल्यामुळं कुटुंब विभक्त होत चालले. आज आपल्याला माहित आहे की वाडा संस्कृती आता येणार नाही, कारण कामासाठी, शिक्षणासाठी, अनेक कार्यासाठी म्हणून माणसांना घरातून बाहेर पडावं लागतं. आज महिला सुद्धा कामासाठी तितक्याच प्रमाणात बाहेर पडत आहेत. पण काही नियम आपल्यावर जर घालून घेतले तर ह्या संवादातनं आपल्याला काही साधता येईल का? माणूस मुक्त झाला पाहिजे, मोकळा झाला पाहिजे, तर विसंवादाचं सूर संवादात होतं आणि ते नंतर सुसंवाद आपोआप होतात. म्हणून भाषा हा शब्द सुसंवादासाठी घेतलाय असं म्हणायला हरकत नाही. नेहमी असं म्हणलंय, राखावी बहुतांची अंतरे, सुख येते तदनंतरे. मग हे सुख जर मिळवायचं असेल, बहुतांची अंतरं जर जवळ आणायची असतील तर भाषेसारखं, संवादासारखं दुसरं काहीच नाही ना. बरोबर. हे जास्त महत्वाचं आहे. म्हणजे आपण कुटुंब चांगलं कसं राहावं हे पाहत असताना पहिला शब्द घेतला भाषा. म्हणजे भाषा सुसंवाद पाहिजेत, मृदू भाषा असावी. प्रत्येक नात्यातली भाषा ही मृदू असली पाहिजे. म्हणजे नाती जर बघितली आपण तर आई वडील आहेत, आजोबा आजी आहेत, भाऊ बहीण आहेत,
सासू सून आहे, हम्म. मामा मामी आहेत, आत्या काका आहेत, हम्म. असे प्रत्येकाची भूमिका वेगळी असते बरोबर. आणि प्रत्येक भूमिकेचा एखाद्या प्रश्नाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. हम्म, हम्म. तर तो दृष्टिकोन लक्षात घेऊन जर एकमेकाशी संवाद साधला हम्म. तर जास्त प्रमाणात उपयोग होतो हम्म. आणि वितंडवाद होण्याची शक्यता फार कमी असते. हम्म. आज विनोदानं असं म्हणतात की जेवणाचे पदार्थ जरी करायचे असतील हम्म. तर ते मेसेज करून सेल फोनवर सांगितले जातात. आणि असं- जेव्हा की नवरा बायको शेजारीच बसलेले असतात, पण दोघेही मोबाईलवरच चॅटिंग करत असतात. दोघांचे संवाद हे इन्स्ट्रुमेंट थ्रू चालतात. ते इन्स्ट्रुमेंट थ्रू न चालता माणसामाणसातले संवाद वाढले पाहिजे. यानं काय साधलं जातं? अनेक वेळेला मतभेद असतात. हम्म. ते एका टेबलवर बसून आपण जर काही बोललो एकमेकाशी तर ते कमी होतील. हम्म. दुसरं असं आहे की संवाद झाला तर मनावरचा ताण हलका होतो. हम्म. आज होतंय काय माहिती, आपण अनेक वेळा वाचतो, ऐकतो, कानावर येतात गोष्टी. तरुण IT इंजिनियरनं तरुण 32 वर्षाच्या, 35 वर्षाच्या, 40 वर्षाची आत्महत्या केली. हम्म. स्त्री महिलेनं केली, वहिनी केली. हे काय आहे? ताणाचा अतिरेक झालाय. हम्म. कुठलाही असेल, कामाचा असेल, कुटुंबातला असेल किंवा सामाजिक काही कामामुळे असेल. पण हा ताण कमी करण्याचं साधन काय आहे? हम्म. घरात जर कुटुंब असेल, आई वडील असतील, आता मी म्हणत नाही सगळी नाती मामा मामी आत्या काका एकत्र राहतील, पण कमीत कमी आई वडील जरी असतील, अनुभवानं श्रेष्ठ असतात. काही कुठल्याही याच्यावर कशी मात करायची त्यांनी अनुभवानं आयुष्याच्या शिकलेलं असतं. तर हे जर असतील तर या तरुणांनी बोललं जाईल ना घरात हम्म. की मला असं झालेलं आहे, मला खूप जरा आज बरं वाटत नाहीये, मनावर माझ्या ओझं आहे, काही काळजी करू नको, होईल सगळं, आम्ही आहोत तुझ्या पाठीशी. हे शब्द सुद्धा आधार देणारे ठरतात. म्हणजे आत्महत्या हे त्याच्यावरचं उत्तर नसतं कधी. कुठल्याच गोष्टीत आत्महत्या हे उत्तर नाहीये. प्रश्न संपत नाहीत. प्रश्नाचा उलगडा झाला तर मग ताण कमी होतात. म्हणजे आज स्ट्रेस मॅनेजमेंट का करावी लागते लोकांना? म्हणजे मेडिटेशन असेल, औषधं असतील, सायकॅट्रिस्ट लोक, मनोविकार तज्ञ देतात औषध, पण याही पेक्षा चांगलं काय आहे ज्याचे साईड इफेक्ट्स नाही आहेत ते आहे म्हणजे कुटुंब पद्धती. बरोबर. असे जर माणसं घरात असतील तर आपला ताण खूप कमी होतो. आणि मग याच्यासाठी सुसंवाद अतिशय महत्वाचा आहे असं म्हणायला हरकत नाही. ताण कमी करणाऱ्याचं हे औषध आहे असं म्हणायला हरकत नाही. नाही, मी थोडस ऍड करतो आणखीन की हा. थोडक्यात एक ड्रेनेज सिस्टीम आहे हा. की ज्याच्यामध्ये आपल्या बऱ्याच वेळेला आपण बघतो स्वयंपाकघरातलं आपलं सिंक जे असतं ते चोकअप होतं. आता हे चोकअप झालेलं मोकळं केल्याशिवाय आपण त्याचा वापरच करू शकत नाही. असंच माणसाच्या मनाचं अगदी आहे. बरोबर. मनामध्ये साठवून राहिलेल्या भावना हो. जोपर्यंत त्याचा निचरा योग्य पद्धतीनं होत नाही तोपर्यंत ती पाईपलाईन मोकळी होत नाही. नाही. अगदी आणि बरोबर. जोपर्यंत ती मोकळी होत नाही तोपर्यंत माणूस जगण्याची जिद्द ही घालवून त्याच्यामध्ये घालवून बसतो. हो, हो. आणि यासाठीच हा संवाद किंवा सुसंवाद हा अत्यंत महत्वाचा आहे. तो आत्ता तुम्ही म्हणलात, मला थोडंसं आणखीन ॲडिशनल त्याच्यामध्ये असं वाटतं की ही सगळी नातीच आहेतच, पण त्याच्या बरोबरीनं मित्रत्वाचं, मैत्रीचं नातं जे आहे ते सुद्धा हल्ली तेही कमी व्हायला लागले. मध्यंतरी एक वाचनात आलेला लेख होता की मैत्रीचा इंडेक्स हा हल्ली मानवाचा कमीत कमीच व्हायला लागलेला आहे. हा, म्हणजे पूर्वी एखाद्या माणसाला 100 मित्र असायचे, कालांतरानंतर ते 50वर आले, आता 5 सुद्धा राहिलेले नाहीत. म्हणजे तो माणूस एकलकोंडा झालाय आणि त्यामुळे त्याची घुसमट वाढलेली जास्त वाढली. आणि ती घुसमट कमी करण्याचं एक महत्वाचं साधन कुटुंब प्रबोधन. हे कुटुंब प्रबोधन, त्यातला हा सुसंवाद हो आहे. हो हो. आता तुम्ही म्हणालात मित्र हा शब्द तुम्ही आलात म्हणून मला मुद्दाम सांगा असं वाटतं की ठीक आहे, आता कुटुंब जरी पती पत्नी, एक मुलगा किंवा 2 मुलं जर असतील तर ही 4च माणसं झाली. पण आम्ही असं म्हणतोय की तुम्ही 4 नाहीये, तुमच्या शेजारी 4 आहेत, उजव्या बाजूच्या घरात, डाव्या बाजूला 4 आहेत, म्हणजे तुम्ही 12 आहात ना. म्हणजे मित्रत्वाच्या नात्यानं सुद्धा कुटुंब आपण वाढवू शकतो. बरोबर. म्हणून कुटुंब प्रबोधन मध्ये कुटुंब मिलन हे करत असतो आम्ही लोकांना सांगतोय तुमच्या शेजारच्या घरात एक दिवस ठरवा, तुम्ही आठवड्यातला एक दिवस ठेवा, कुठलाही ठरवा, नुसतं एकमेकाशी गप्पा मारा, पाहिजे तर चहा प्या, नाही का पिऊ नका, किंवा मग त्याचा आणखीन मित्र बनेल. अशी 4-5 कुटुंब मिळून तुम्ही महिन्यातून 2दा तरी भेटत जा, एकमेकाचं आदान प्रदान करत जा, अनुभव सांगत जा. प्रत्येक वेळेला काही चिंतेच बोलायला पाहिजे असं नाही. अनेक चांगल्या गोष्टी असतात. नोबेल पारितोषिक कोणी मिळाली यावर्षी, कुठला शोध लागला, कुठं काय घडलं आहे, विनोदी गोष्ट सांगा, विनोद सांगा. विनोदालाही काही वावडं नाहीये. खूप हसण्यामुळे सुद्धा खूप
स्ट्रेस कमी होतो. बरोबर. अनेक गोष्टी आहेत. पदार्थ कसे करायचे हे बघा, कुणाला भजन चांगलं म्हणायला मिळतं. आजी असतात घरामध्ये एखाद्याच्या, आजी भजन म्हणतात, तेही म्हणू द्यावं त्यांना. लहान लहान मुलांचं मला एक मुद्दाम या ठिकाणी सांगायचंय, अगदी लहान मुलांशी सुद्धा बोललं पाहिजे. लहान मुलांशी त्यांच्या वयात येऊन बोलावं लागतं. आपण असं समजतो आपल्या कामाच्या गडबडीमध्ये की आपल्या लेवलला आपण मुलांशी बोलायला जातो. हे आम्ही बऱ्याच ठिकाणी पाहिलेलं आहे. तर तसं नाही, त्यांना खूप गोष्टी सांगायच्या असतात. शाळेत काय घडलंय, म्हणजे हे साधारणपणे 8वी-9वी पर्यंत चालतं. 10वीत आल्यावर मुलं थोडीशी मॅच्युअर व्हायला झालेली नसतात. पण तोपर्यंत शाळेतनं आलं की काहीतरी त्यांना, लहान मुलांचं 5वी पर्यंत हे सांगायचं असतं. आई आज शाळेत जाईल, थांब जरा मी आता खूप दमले. मुलांचा हिरमोड होतो. थांबली मुलं तिथं. परत दुसऱ्या दिवशी बोललो, वडिलांशी बोललो, थांब रे आज मी फार थकलोय. असं जे होतं ना ते होता कामा नाहीये. म्हणून मग पालकांची शाळा घ्यावी लागणार नाही. हे जर घडलं तर आज ती फार मोठी समस्या आहे. संवाद इथं थांबला ना तो मुलगा, मग त्याचं मनातच राहतं ते. ती आज राहतं, उद्या राहतं, परवा राहतं, तो कुठं बोलणार, त्याचाही स्ट्रेस असतो ना. आणि त्याचा स्ट्रेसर पॉइंट एवढा छोटा असतो. शाळेमध्ये त्याला कोणीतरी म्हणलं तू बुटकायस, तुझी उंची नाही, ते त्याच्या मनाला लागलेलं असतं. ते आपण वयानं मोठं असल्यामुळं आपल्याला त्याचं काही वाटत नाही बुटका म्हणल्याचं, पण त्या मुलाला खूप त्याचा ताण येत असतो. हे मी कुणाला सांगू उद्या. आणि त्याच्यात वाममार्गाला तो स्ट्रेस कमी करण्यासाठी पुढच्या वयामध्ये ही मुलं ताणाच्या खाली जाऊन व्यसनी बनतात. त्यामुळे हे जर कमी करायचं असेल तर कुटुंब प्रबोधन आणि त्यातला भाषा आपण जो मुद्दा घेतलाय ना, म्हणून मग पालकांना सांगावं लागतंय. आम्ही पालकांची शाळा घेतो. अनेक आयाम जे आहेत ना, 11 आयाम, त्यातला एक कुटुंब प्रबोधन आहे. कुटुंब प्रबोधनचा एक आयाम हा आहे. तर त्यामध्ये निरनिराळे भाग आहेत. त्यातला हा पालकांसाठी सुद्धा आम्ही करत असतो. लहान बालकांसाठी करत असतो, शिशूंसाठी करत असतो, मोठ्या मुलांसाठी करत असतो, पौगंडावस्थेत करत असतो, युवक युवतींसाठी करत असतो, आणि विशेष म्हणजे तुम्हाला वाटेल ज्येष्ठांसाठी सुद्धा आम्ही करतो. ज्येष्ठांच्याही समस्या आहेत. कुटुंबातले हे सगळे घटक आहेत ना, या घटकांना काहीतरी आपण समाज म्हणून मानलं पाहिजे आणि त्यांना या जीवनाचं सुख कशात हे सांगितलं पाहिजे. म्हणून हे कुटुंब प्रबोधनचं ध्येय असं म्हणायला हरकत नाही. तसं आपण हा पहिला मुद्दा भाषेचा पाहिला. आणि फक्त बाहेरून आलेल्या मुलीनं म्हणजे सुनेनंच नम्र राहावं असं नाही आहे ना. नम्रतेनंच बोललं पाहिजे तर त्याचा उपयोग होतो. कुणी आलं तर आठ्या पडल्या तर त्या येणाऱ्यालाही बरं वाटत नाही. हा ठीक आहे, तुम्ही डिस्टर्ब होत असाल. हल्ली कामाचे खूप व्याप वाढलेले आहेत. 12-12 तास काम करलं. शहरी भागात जर पाहिला तुम्ही पुण्या मुंबईत तर अगदी तारेवरची कसरत आहे आज तरुणांची. पण त्यातूनही आपल्याला जर स्ट्रेस कमी करायचा असेल, ताण जर कमी करायचा असेल तर तुम्हाला शनिवार रविवार सुट्टी दिली आहे, गाडी चालवून बाहेर जाण्यापेक्षा घरात बसून जर आठवड्याभराचं नियोजन केलं, मागचं काय झालं, मुलांच्या बरोबर खेळायला गेलं, त्यामुळे सुद्धा ताण कमी होतो ना. भाषा अशी सगळ्यांच्या प्रती अशी असली पाहिजे. मुलं लहान आहेत म्हणून त्यांना काही कळत नाही असं नाही. त्यांच्या वयाप्रमाणे त्यांना मेंदू डेव्हलप होत असतो. उलट पक्षी निरागसता जी त्या मुलांच्या मध्ये असते ती शिकण्यासारखी आहे. अगदी बरोबर. जास्त वयाच्या लोकांनी, कारण ती निरागसता ही नॅचरली मिळत असती आणि ती सांभाळणं अत्यंत गरजेचं असतं, असं एक मला तरी वाटतं. अगदी बरोबर आहे. म्हणून हे अतिशय महत्वाचं आहे. भाषा हा शब्द तेवढ्या करता म्हणलेला आहे. म्हणून संत लोक म्हणतात, स्वये सर्वदा नम्र वाचे वदावे, मना सर्व लोकांसी रे निववावे. हे सगळ्यांचं रिझवण्याचं काम हे भाषेनं खूप केलं जातं. सगळ्यांनी एकमेकाशी भाषा घरात वापरावी. काही वेळेला तर असं जाणवतं ना आम्हाला की सगळेच खूप शिकलेले आहेत लोक. भांडणारे तर माझ्यामध्ये जास्त शिकलेले इंग्रजीतलं भांडायला लागतात. माझं मत असे की ती भाषा बदलू नये. मराठीत काय बोलायचं ते बोलावं. आपण महाराष्ट्रात राहतोय, मराठीतनं बोलावं. ज्या हिंदी येते ती हिंदी बोलावं. इंग्रजीतनं बोलायला लागली की ब्लास्टर हा शब्द सुद्धा लागतो. सिली, डोंट बी सिली असं म्हटलं तरी लागतो ना. हे अपेक्षा आपण मृदू भाषेतच बोलावं. कुठलाही हे असेल. विवेकानंदांना एकदा शिष्यानं प्रश्न विचारला होता की भांडण जर झालं, आपलं वाद जर झाला तर कुणी गप्प बसावं पहिल्यांदा, कुणी माघार घ्यावी. विवेकानंदांनी उत्तर छान दिलंय, ज्याला सुखी व्हायचं त्याने माघार घ्यावी, ज्याला सुख पाहिजे त्यांनी माघार घ्यावी. हेच तत्व आपल्या जीवनात अंगीकारायला पाहिजे. म्हणजे भाषेचा हा उपयोग अतिशय महत्त्वाचा. आपण भाषा हा शब्द फक्त शाळेतल्या पुस्तकाकरता घेतो, तर तसं नाहीये. संवादाचं एक माध्यम म्हणून त्याच्याकडे पाहिलं पाहिजे असं म्हणायला हरकत नाही.
आपण दुसरा एक शब्द बघूया अजून. भूषा हा दुसरा शब्द आहे. म्हणजे त्यामध्ये वेशभूषा आणि आभूषण हे दोन्ही येतात. हा असं वाटेल तुम्हाला की याच्याबद्दल काय बोलायचं आहे आज, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. म्हणजे भूषा ही कशी असली पाहिजे, समाज मान्यता असणारी भूषा असली पाहिजे. हे आज सांगावं लागणार आहे, कारण प्रलोभनं एवढी आहेत बाहेर. म्हणजे त्याला सगळीच माध्यम, चित्रपट असेल किंवा जाहिरात असेल, यामध्ये सोशल मीडियामध्ये अनेक गोष्टी दाखवल्या जातात, त्या काही आपण करायलाच पाहिजे तसं नाही हो. बरोबर. म्हणजे मला आठवतंय आपल्या साताऱ्यामध्ये गोलबाग आहे जी राजवाड्यासमोर, त्याच्या समोर एक पोस्टर लागलं होतं एक 5-6 वर्षापूर्वी. ती जाहिरात होती चॉकलेटची, आणि ते मासिकात तर सुद्धा मी बघितलंय बरं का, तसंच जाहिरात. त्यामध्ये एका अभिनेत्रीनं पूर्ण कपडे न घातलेल्या शरीरावर वरच्या भागामध्ये छाती आणि पोटावर फक्त चॉकलेट फसलेलं होतं. मग ते काय होतं माहितीये का, तरुण जे वर्ग आहे ना त्याचं अनुकरण करायला जातात. अगदी बरोबर. आणि मग तसंच आपण वागायला पाहिजे. तेच चांगलं आहे असं दाखवलं तर मग तेच चांगलं वाटायला लागतं. तुम्ही चांगलं काय आहे हे दाखवलं तर लोकांना वाईट काय ते कळेल. बरोबर. म्हणून आपण कपडे कसे घातले पाहिजेत. कुटुंब व्यवस्थेमध्ये याला खूप महत्व आहे. आज होतंय काय माहिती का, मुलं राहत आहेत हॉस्टेलला, तिथं कमी तोकडे कपडे वापरून राहायची त्यांना सवय झालेली असते. लग्न झाल्यानंतर मुलींनी बिकिनीवर घरात राहणं, अगदी अल्प प्रमाणात. घरात तरुण दीर असतो, सासरे असतात, त्यांच्यासमोर आपण अंगभर तरी कपडे घालायत. मी म्हणत नाही आज नऊवारी साडी नेसली पाहिजे, आज नाही ना, आपण जग बदललंय, आपण तरी बदललोच आहेत ना. पण अगदी छोटे कपडे किंवा आती स्लीव नाहीच, इतके कपडे मुलींनी वापरू नये. घरातलं वातावरण बिघडतं. आलेल्याला डोळे झाकून घ्यावे लागतील असे तरी कपडे असू नयेत. तेच पुरुषांच्या बाबतीत सुद्धा आहे बरं का. पुरुषांनी सुद्धा घरामध्ये आपली तरुण बहीण आहे किंवा आपण सासूरवाडीला गेलो तर तिथं मेव्हणी आहे किंवा मेव्हणी आलेली आहे, यांच्यासमोर आपण छोटे कपडे घालणं, पॅन्ट छोट्या घालणं किंवा बनियन सुद्धा असे घालणे की संपूर्ण शरीर झाकलं जाणार नाही. मुलांनी, म्हणजे मी महिलांनाच दोष, मुलींनाच दोष देतो असं नव्हे. सबंध यांनी वेशभूषा समाजाला मान्य असणारी करावी. फाटक्या पॅन्ट घालणे हे एक याच्यावर तर फारच केलं जातं. म्हणजे फाटकी जेवढी पॅन्ट मुद्दाम फाटवलेली फॅशन म्हणून चांगली आणि महाग सगळ्यात, असं का वागलं जातं. आपण अंगभर कपडे घालावेत, जुळजुळीत घालावेत. शेवटी सौंदर्य हे झाकड्यावरच सिद्ध होतं ना. हे सगळ्या कुटुंबात अशी पद्धत नाहीये, पण जिथं आहेत अनुकरण लगेच होतं. वाईटाचं अनुकरण शाळा काढाव्या लागत नाहीत, चांगल्याच्या शाळा काढाव्या लागतात. असं आहे ना, चोरी करण्याच्या शाळा काढाव्या लागत नाही, चांगलं शिकवून शाळा काढाव्या लागतात. त्यासाठी वेशभूषा आभूषणांचंच तसंच आहे. आभूषणं सुद्धा आपल्याला शोभतील अशी घातली पाहिजेत, तर त्याचं सौंदर्य वाढवतं. म्हणून अभिनेत्रीनं काही केलंय किंवा जाहिरातीत काही दिसलंय म्हणून आपण तसं घालावं असं नाहीये. म्हणजे कुठल्या मालिकेत असं मंगळसूत्र घातलंय म्हणून लगेच मंगळसूत्र घालायलाच पाहिजे असंही नाही, त्याचा आग्रह नाही. त्याच्यामुळे वाद होऊ शकतात बऱ्याच वेळेला. यात पूर्वीची पिढी या पिढीचा सुद्धा संघर्ष होण्याची शक्यता असते. हे शिकवणं गरजेचं आहे असं वाटतं. म्हणून समाज प्रबोधन करताना भाषा भूषा यांचा आम्ही आधार मुद्दाम घेतलेला आहे. म्हणून ऊर्जा माणसामधली ही घडवत असते. असं का घडलं जातं तर ऊर्जा असते, म्हणून हा शब्द घेतलेला आहे. तिसरा शब्द आहे भजन. आता तुम्ही म्हणाल भजन म्हणजे काय, तुम्ही सगळ्यांना काय टाळ घेऊन अभंग म्हणायला लावणार आहे का? तसा अर्थ त्याचा नाहीये. भजन याचा अर्थ आहे सात्विक वर्तन. सात्विक वर्तन हे कशासाठी करायचे हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. सात्विक वर्तनाला काहीतरी आधार आहे. आणि तुम्ही बघाल तर आज आपले संत असतील, त्यांनी लिहिलेली कवनं आहेत, अभंग आहेत, भारुड आहेत, ओव्या आहेत, या सगळ्या प्रकारची स्तोत्र आहेत, संस्कृतमधली स्तोत्र आहेत, वेद आणि उपनिषदामधले उल्लेख आहेत. हे सगळं, आरत्या सुद्धा आणि कहाण्या सुद्धा, प्रत्येक गोष्टीमध्ये विज्ञान सांगितलेलं आहे. हे आपण जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत आपल्याला कळत नाही. आणि त्याचा अर्थ आपण, आता गीता काय सांगते व शेवटी ज्ञानेश्वरी तेच सांगितलेत
मग गीतेमध्ये तुझं काय सांगितलंय? कर्तव्यापासून माणूस च्युत होता कामा नये, आपलं कर्तव्य ओळखलं पाहिजे, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आता भजनामुळे सगळं काही टाळ वाजवायचं नाहीये. आता साधं गोष्ट आहे, हे आध्यात्मिक वातावरण कसं निर्माण होईल आपल्या घरामध्ये? साधं आहे, उठल्यावर कराग्रे वसते लक्ष्मी, कर मध्ये सरस्वती, कर मूले तू गोविंदम, प्रभाते कर दर्शनम, असं म्हणायला सांगितलंय. म्हणजे काय? आपल्या या हातामध्ये लक्ष्मीचा वास आहे, सरस्वतीचा वास आहे, मुळामध्ये मनगटात काय आहे, पाची बोटात काय आहे, हे सांगितलेलं आहे. म्हणजे हे जर तुम्हाला कळलं तर या आपल्या 10 बोटांनी, या 2 हातांनी वाईट कर्म करायचं नाहीये आपण. त्यात कोण वसलेलं आहे? ह्याला म्हणायचं आध्यात्मिक वृत्ती. म्हणजे आपल्या मनाला सुद्धा काही ठिकाणी बंधनं घालावी लागतात, की हे करू नाहीये आपण. याच्यासाठी मनात काय आलं पाहिजे? तर तिथं देवत्वाचा वास आहे, म्हणून या हातानं वाईट काही करायचं नाही. मी सुरुवातीलाच सांगितलं की हे अभियान का सुरू झालंय? वाईट प्रवृत्ती आल्यात. मग त्या वाईट प्रवृत्ती घालायच्या असतील तर माणसाला थोडंसं मनाला आवर घालण्याचं सुद्धा ट्रेनिंग द्यायला पाहिजे ना. बरोबर. त्यातलं हे महत्व आध्यात्मिक वृत्ती आहे. म्हणजे भजनच करायला पाहिजे असं नाही. दुसरं असं आहे, संध्याकाळी दिवापाशी दिवा लावून काही स्तोत्र म्हणण्याची पद्धत लहान मुलांच्यात नेहमीच होती. एक तर शुभंकरोती म्हणायचं आणि परवाचा म्हणायचा, म्हणजे पाढे. आता कॅल्क्युलेटर आले त्यामुळं आणि ते गेलंच सगळं पाढे. पण पाढे रोज म्हणण्यानं आपली मेंदूची क्रियाशक्ती वाढते. हे सायन्स आज सांगतंय, विज्ञान. मेंदूची क्रियाशक्ती वाढवायची असेल, स्मरणशक्ती वाढवायची असेल तर आपल्याला काही गोष्टी या मुखोद्गत झाल्या पाहिजेत. मग स्तोत्र रामरक्षा असेल, व्यंकटेश स्तोत्र असेल किंवा शुभंकरोती असेल, हे रोज का म्हणायचंय? त्याचा आपण जागर करायचंय. बरोबर. तुम्ही म्हणाल रोज का करायचे? रोज जागर करावा लागतो. आपण विसरून जातो 24 तासात, विसरून जातो. मग संध्याकाळी तुम्ही शब्द बघा, आपण शब्दांचा कधी विचार करत नाही. शुभम करोती कल्याणम, शुभ जर केलं तर आपलं कल्याण होणार आहे, हा त्याचा आहे. आरोग्यम धन संपदा, हे कशा संपत्ती सांगितलेलं आहे? वागड्यामध्ये पण सांगितले. आणि कुठली संपत्ती मिळवायची आपल्याला? आरोग्य चांगलं टिकवणे. आता हे आरोग्य कसं मिळवायचं ते आपण नंतर बघू. पण ही धनसंपदा आहे आपली. फक्त पैसे मिळवणे हेच संपदा नाही, ती शेवटपर्यंत जाईल याची खात्री नाही. आरोग्य मात्र आपल्याला वयाच्या 100 पर्यंत सुद्धा चांगलं राहिलं पाहिजे. शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा. पुढचं वाक्य जास्त मत आहे, शत्रुबुद्धी विनाशाय. म्हणजे काय? शत्रुत्वाची भावना माझ्यातून विनाश होऊ दे. शत्रू विनाशाय असं म्हणलेलं नाहीये, शत्रुबुद्धी विनाशाय दीपोज्योतीनं. म्हणून या ज्योतीला मी नमस्कार करतो, असं तेवढ्या करता म्हणलेलं आहे. आता तुम्ही म्हणा शत्रुत्वाची भावना मनात ठेवल्यानं काय होतं? गीतेमध्ये सांगितलंय हो त्यांनी. कृष्णानं अर्जुनाला उपदेश करताना हेच सांगितलंय, प्रत्येक वेळेला काही कुरुक्षेत्रच गाठलं पाहिजे माणसानं असं नाहीये, म्हणजे युद्धभूमीच केली पाहिजे, मारामारीच केली पाहिजे असं नाहीये. मग सांगताना काय सांगितलेलं आहे की माणसानी कसं राग, लोभ, द्वेष, मोह, स्वार्थ हे काढून टाकलं पाहिजे. याच्यामुळेच आपल्याला एकमेकात वाद होतात ना. तुम्ही बघा, याचमुळे होतात ना. कोणाबद्दल राग आला, आपल्याला संपत्तीचा मोह झाला, स्वार्थीपणा केला, नंतर मत्तता आपल्यात जास्त आली, माज आला. हे सगळे वाईट गुण आहेत ना. हे सगळे वाईट गुण नाहीशे झाले तर शत्रुत्वाची भावनाच जाणार आहे. बरोबर. मग शत्रुत्वाची भावना गेली की रामराज्यच हो. बरोबर. आणि शत्रुत्वाची भावना आली की महाभारत होतं. हे आपण शिकायचंय. रामायण महाभारतात शिकायचंय काय आपण शेवटी? बरोबर. आणि किती पारायण करून ते होणारच नाही. रणांगण म्हणजे केवळ रथ, घोडे, हत्ती, सैनिक अशापेक्षा सुद्धा मानसिक रणांगण जे आहे, मनामध्ये चाललेलं जे द्वंद्व आहे आणि ते या सगळ्या षड्रिपूंमधून होत असतं कायम. आणि त्याला कुठेतरी शांत करणं, त्याला कुठेतरी काढून टाकणं या गोष्टी. त्यामुळं हे तुमचं मन मानसिक दृष्ट्या तुम्ही सक्षम होता. आणि विचार प्रवृत्ती तुमच्या चांगली होते. हे रोज आपण संध्याकाळी म्हणायचे. बरोबर. म्हणजे आपण 24 तासाच विसरत नाही. माझ्या मनात सारखं ते खोलवर रुजलं पाहिजे. शत्रुबुद्धी विनाशाय आरोग्यम धनसंपदा. हे आपल्या मनात शुभम करोती कल्याणम. मी चांगलं केलं तरच माझं कल्याण होणार आहे. म्हणून मी ईश्वर ज्योती हे ऊर्जेचं स्थान आहे, मनाला ऊर्जा देणार आहे. आम्ही म्हणलं ना, भ हा शब्द ऊर्जेसाठी घेतलाय, त्याच्यासाठी हे आहे. म्हणून तिथं आपण या गोष्टी कराग्रे वसते लक्ष्मी असेल किंवा शुभम करोती असेल, त्यासाठी हे जास्त आहे म्हणायला हरकत नाही. म्हणून आरती, प्रार्थना, ओव्या, भारुडे. एकनाथ महाराजांनी काय सांगितले? सत्वर पावग मला भवानी आई रोडगाव आहे तुला, सासू माझी किरकिर करते तिकडच खपवी तिला, सासरा माझा तिकडच जाऊ दे त्याला, नंदेचं कार्ट किरकिर करतं खरूज होऊ दे तिला.
हे सगळी नाती आहेत ना, सासरा, सासू, नणंद, दीर, जाऊ हे शब्द त्यांनी वापरले आहेत. हे म्हणजे कोण आहेत? हे आपल्या षड्रूपींचे प्रतिनिधी आहेत. यांना नष्ट होऊ दे आणि शेवटी म्हणतात एका जनार्दनी एकलीच राहू दे मला, म्हणजे मी अशी यांच्यापासून मुक्त राहू दे. मानवाने केलेली ही आर्जव आहे देवापाशी. बरोबर. हे सायन्स आहे. आता तुम्ही म्हणाल सायन्स सारखं म्हणताय, विज्ञान म्हणताय, म्हणजे काय आहे? तर हे जे आहेत ना, सगळ्या ह्या भावना आहेत ना, आपल्या षड्रिपूंच्या भावना आहेत ना, त्यामुळे आपल्या शरीरामध्ये बऱ्याच वेळेला खूप बदल होत असतात. आपल्या शरीरामध्ये एंडोक्राईन सिस्टीम नावाची एक सिस्टीम आहे की आपण जशी पचन संस्था आहे, श्वासोश्वास करण्याची संस्था आहे, तशी आपल्या शरीरामध्ये एका लिंकमध्ये अशा काही ग्रंथी आहेत की त्या ग्रंथीमधनं स्त्राव निर्माण होत असतात आणि ते स्त्राव आपल्या संपूर्ण शरीराला काम करण्यासाठी खूप गरजेचं असतात. मेंदूच्या तळाशी आहे पिच्युटरी ग्लँड, गळ्यात आहे थायरॉइड ग्लँड, छातीत आहे थायमस ग्लँड. ती लहानपणात कार्यरत जास्त असते, नंतर जसं जसं वय वाढेल तशी कमी होते. पोटामध्ये दोन किडनी असतात पाठीमागच्या बाजूला, त्यांच्या वरच्या भागाला वरच्या टोकाला 2 ग्रंथी आहेत, त्याला ॲड्रिनल ग्लँड असं म्हणतात. आणि ओटी पोटात स्त्रियांच्या ओव्हरी आणि पुरुषांच्या मध्ये 2 टेस्टीज, असे ही लिंक झाली. आधी एक पँक्रिया नावाचं आहे, ते पँक्रियामधनं इन्शुलिन स्त्रवतं, असं सगळ्यांना माहिती असेल. ते ही सगळी एक लिंक आहे आणि यांचे स्त्राव किती असावेत, म्हणजे 100 ml एवढे असतील, अतिशय कमी आहेत आणि ते सगळे रक्तात मिसळतात. उदाहरणार्थ एकाच घेऊया आपण, ॲड्रिनल ग्लँड आहे. आता हे जे षड्रूप आहेत ना, षड्रिपू जर आपल्यात सतत झाले तर आपल्या राग खूप सतत येत गेला, द्वेष करण्याची प्रवृत्ती जास्त झाली, लोभ जास्ती केला, या सगळ्याचा परिणाम म्हणून ही सगळी सिस्टीम बिघडते. आणि त्यातल्या ॲड्रिनल ग्लँड जे आहे त्याच्यातून ॲड्रिनॅलिन नावाचं एपिनेफ्रिन हे नावाचा स्त्राव होतो आणि त्याच्यामुळं आपल्या सगळ्या रक्तवाहिन्या आकुंचित होतात. आणि रक्तवाहिन्यांच्या ज्या पेशींपासून बनल्या त्या पेशीपासून हृदय बनलेलं आहे आणि आकुंचित झाल्यामुळं रक्ताचा प्रवाह जास्त जोरात हृदयाला करावा लागतो. आणि जास्त हृदय जर काम करायला लागलं, एका मिनिटात 72 वेळा हृदय काम करतं, फडफड ती जी दिसते ती एका मिनिटामध्ये 72 वेळा होते. ती जर रोज 100-120 वेळा व्हायला लागली तर हृदय ताण नाही का येणार हृदयावर. आणि मग त्यानंतर हृदयाचं काम हळूहळू कमी व्हायला लागेल आणि सारख्या जर आकुंचित व्हायला लागल्या रक्तवाहिन्या तर ब्लड, त्याचं प्रेशर त्या वाहिनीवर पडणार ना, त्यालाच आपण हायपरटेन्शन म्हणतो. श्रोत्याहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत कुटुंब प्रबोधन याविषयी माननीय डॉक्टर श्रीयुत श्याम बडवे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर पुन्हा भेटूयात याच मुलाखतीच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोतेहो नमस्कार. आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोतेहो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात कुटुंब प्रबोधन याविषयी माननीय डॉक्टर श्रीयुत श्याम बडवे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकणार आहात सत्संग या कार्यक्रमात. आज तरुणांच्या मध्ये जे दिसतंय ना, तरुण मुलं हार्ट अटॅकने जातात, हे अलीकडेच ऐकायला लागलोय आपण. त्यांच्यामध्ये असं घडतंय, तणावग्रस्त अवस्था. म्हणून म्हटलं की संवाद, भूषा, आभूषण किंवा वेशभूषा, आणि तिसरं हे भजन, हे जास्त महत्वाचं. तर यामुळं काय होईल, शुभम करोती सारख्याच कवनांमुळं काय होईल, तर आपण ते करायचं नाहीये. आपण याच्या मागं लागायचं नाही, आपण तणावग्रस्त राहायचं नाहीये, शत्रुत्वाची भावना नष्ट करायची. तर हे रक्तवाहिन्या आणि हृदय चांगलं राहील. हे कशामुळं? ॲड्रिनल सिक्रेशन कमी झाल्यामुळं. हे त्याच्या मागचं विज्ञान आहे. हे विज्ञान समजून घ्यायला पाहिजे. भजन का करायचंय? टाळ घेतलं म्हणजे भजन होतं असं नाही, पण रोज म्हणण्याचं, म्हणजे जागरण ज्याला म्हणतात ना, जागरण करणे,
दरवर्षी ज्ञानेश्वरीचे सप्ताह कशाला वाचायचे? संत म्हणतात एकतरी ओवी अनुभवावी हो. रोज काही सगळी ज्ञानेश्वरी वाचायला पाहिजे असं नाही, एक तत्व तरी जीवनात अनुभवलं पाहिजे ना आपण. त्यातलं भजन हे मुद्दाम घेतलेलं आहे. समर्थही म्हणणार मना पापसंकल्प सोडूनही द्यावा, मना सत्यसंकल्प जीवी धरावा, मना का मना ते नको विषयांची. पुढचा शब्द ऐकूया, विकारे घडे हो जन्म सर्वचे. विकार म्हणजे डिसीज, सर्व प्रकारचे डिसीजेस म्हणजे विकार हे पापसंकल्पामुळे होतात. बरोबर. तुम्ही म्हणाल हे काय शब्द आहे पाप आणि पुण्य? पाप आणि पुण्य हे अध्यात्मातले पुस्तकातले शब्द आहेत, ते सायन्समध्ये काही विज्ञानात कसे होईल तसं नाहीये. पाप आणि पुण्य हे दोन शब्द लक्षात घ्या. पाप म्हणजे अनसायंटिफिक गोष्टी आणि पुण्य म्हणजे सायंटिफिक गोष्टी. असं जर आपण घेतलं तर आता तुम्ही बघा, मला परीक्षेत चांगले मार्क मिळू देत म्हणून रोज मी गणपतीच्या देवळात जाऊन तास तास फेऱ्या मारत बसलो तर मला चांगले मार्क मिळणार आहेत का? नाही करणार. असा जो करेल, किंवा शनी मारुतीच्या मंदिरात जाऊन दर शनिवारी तासभर त्या रांगेत उभं राहून रुईच्या पानाची माळ मी घातल्याशिवाय मला समाधान लाभत नाही असं म्हणून मार्क चांगले पडणार आहेत का? ते करणं चुकीचं नाहीये, पण त्याच्यात आपण किती वेळ घालवायचा आहे, जागरण कशाचं करायचंय. परमेश्वर आपल्या हृदयात आहे. आपण इथून जरी स्मरलं ना तरी परमेश्वराची सेवा झाली अशी समजतो. तर हे करणं, असं करणं म्हणजे पाप आहे. आणि असं न करणं, सायंटिफिक गोष्टी काय, मनोभावे अभ्यास करणं, सांगितलेलं आहे ते आपलं कर्तव्य पार पाडणं, ते जे अभ्यासासाठी जे जे करायचे ते सगळं चांगलं करणं म्हणजे चांगले मार्क मिळतात. कुठं उपास तापास करून नवस करून काही चांगलं घडतं का? असं नाहीये. मग हे कमी करणं, अवैज्ञानिक जे आहे त्याला पाप असं म्हणायचं, वैज्ञानिक आहे त्याला पुण्य असं म्हणायचं. म्हणून पाप, समर्थ म्हणतात मना पापसंकल्प सोडून द्यावा, मना सत्य म्हणजे सत्य. पाप पुण्य म्हणजे सत्य काय, सत्य काय तर अभ्यास करणं हे सत्य. हे आपण समाजाला सांगण्याचं काम आम्ही कुटुंब प्रबोधन म्हणून करत असतो. तसं आपण हा भजनाचा अर्थ पाहिला. आता तुम्ही एक हरिपाठातले अनेक अभंग तुम्हाला माहिती. तर कोणाही जीवाचा न घडो मत्सर, वर्म सर्वेश्वर तोची एक, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. तुकाराम महाराजांनी असं म्हणलेलं आहे, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. परत आलं का नाही विज्ञान मगाशी सांगितलं ॲड्रिनालिनचं. मत्सर म्हणजे षड्रिपून मधलाच आला ना. मत्सर हा प्रातिनिधिक शब्द आहे, पण बाकी सगळे षड्रिपू आहेत. कोणाही जीवाचा, तुम्ही शत्रुत्व ना पत्करूच नका ना कोणाचं. ठीक आहे, तो चुकला असेल, विवेकानंदांचे शब्द लक्षात ठेवायचे, ज्याला सुखी व्हायचे त्याने माघार घ्यायची. ठीक आहे, असं आहे ना. तर काय होतं माहितीये का, तो सुखी होतो. म्हणजे मी त्याचा बदला घेतल्यानं सुखी होईन का? तर नाही होणार ना. ही मालिका चालू राहील. म्हणून हरिपाठ रोज म्हणायचंय. शुभंकरोती जसं रोज म्हणायचंय तसं हरिपाठ आहे. कोणाही जीवाचा न घडो मत्सर, कोणाही जीवाचा न घडो मत्सर. रोज म्हणा, हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. ते आपोआप येतंय, गणना नाही करायची त्याची. म्हणून याला आम्ही भजन असं म्हणतो. भजन हा शब्द हा भास्कराचा ऊर्जेसाठी घेतलेला हा भजन हा शब्द आहे. पुढचा शब्द आहे भोजन. याच्याबद्दल तर बोलेल तेवढं फार कमी. आज भोजन म्हणजे आपण एवढंच म्हणतो की चौरस आहार असावा असं म्हणतो. आज मात्र चौरस आहार असला तरी अंगी लागत नाही अशी परिस्थिती आहे. आज कुठल्या घटकांची डिफिशियन्सी डॉक्टरांना सापडायला लागली. आता तुम्ही B12 डिफिशियन्सी हे तुम्ही हल्ली ऐकत असतात लोक. पूर्वी कधी शब्द हा ऐकला नव्हता. थायरॉइडचा आजार झाला हा शब्द कधी ऐकला नव्हता तुम्ही. हल्ली का व्हायला लागलं? लाईफस्टाईलच बदलली हो माणसाची, सगळ्याच बदलली. म्हणजे आहाराची असेल, विहाराची म्हणजे वागण्याची पद्धत बदलली आहे, विचार करण्याची पद्धत बदलली आहे. हे सगळं बदलल्यामुळं काही बदल माणसात व्हायला लागले आणि त्यामुळं आजारांचं प्रमाण वाढायला लागले. मगाशी समर्थांनी म्हणलेलं आहे, विकारे घडे हो जनी सर्वची, ते त्यातले पुण्य आणि पापाशी संबंधित आहे. आहाराच्या संदर्भात चौरस आहार असावा हे बरोबर आहे, पण आम्ही नेहमी सांगतो की तुम्ही आहार नुसता सेवन करणं महत्वाचं नाहीये, त्याचं पचन होऊन शरीर घटकात रूपांतर होणं, त्याला ॲसिमिलेशन असं म्हणतात. म्हणजे आपण जे काही खातो, भाकरी पोळी भाजी काही जे असेल आपल्या अन्नामध्ये, त्याची शेवटी साखर तयार होते आणि ती साखर ही शरीराला ऊर्जा देत असते. ती साखर रक्तात जाते आणि मग ती वापरली जाते. जी वापरली जात नाही
ती तशीच राहते म्हणून डायबिटीस होतो. हा. पण जी वापरली जाते त्याच्यामुळे आपण सगळं कार्यप्रवण होतो. हम्म. सगळंच म्हणजे झोपेत सुद्धा आपले अवयव चालतातच की, हम्म. श्वासोश्वास चालतो, हृदय बरोबर. चालतं, किडनी चालू असते, बरोबर. आतडी चालू असतात. ही सगळी शुगरमुळेच चालतात, शर्करेमुळेच चालतात. तर हे चांगलीच तयार झालं पाहिजे ना. हम्म. नुसतं खाणं महत्वाचं नाहीये. मी किती आयर्न खाल्लं म्हणून माझ्या शरीरात ते आयर्न जाईल का नाही हे महत्वाचं. म्हणजे पचनशक्ती चांगली पाहिजे. बरोबर. पचनशक्ती ही कशावर अवलंबून आहे? मगाशी सांगितलं तसं सगळ्या एंडोक्राईनवर सुद्धा अवलंबून आहे पचनशक्ती. त्याचे स्त्राव सुद्धा पचनासाठी खूप महत्वाचे आहेत. त्याचबरोबर या अन्नपचन प्रक्रियेची जी संस्था आहे आपल्या अलिमेंटरी सिस्टीम, त्यामध्ये काही स्त्राव तयार होत असतात. म्हणजे तोंडातपासनं हे स्त्राव तयार होतात बरं का. तोंडात आपल्या लाळ आहे ना, म्हणजे एक नेहमी म्हणायचे की एक घास 32 वेळा चावावा. ही काही उगच आपली सांगितलेली वल्गना नाहीये. 32 वेळा का चालावा माहितीये का? आपल्या लाळेमध्ये आपण पिष्टमय पदार्थ जे खातो, कार्बोहायड्रेट्स म्हणजे भात, भाकरी, पोळी, हे जे पदार्थ आहेत सगळे पिष्टमय पदार्थ, एकदल धान्य जेवढी आहेत ती, त्याचं पचनाला सुरुवात तोंडापासून होत असते. आपल्या तोंडामध्ये लाळ आहे, लाळ. ती लाळ मिसळली पाहिजे. दातानी चरवण तर झालंच पाहिजे, पण ती लाळ मिसळली पाहिजे म्हणून 32 वेळा चावायचं. त्यामध्ये टायलिन नावाचं एक तत्व आहे लाळेमध्ये. पिष्टमय पदार्थाचं पचन टायलिनपासून सुरुवात होते आणि ते चावल्यानंतर अन्ननलिकेतनं जाताना ती लाळ जर मिसळली तर इजा होणार नाही. बुळबुळीत आहे, लाळ बुळबुळीत आहे, त्यामुळे अल्कलाईन आहे, ती बुळबुळीत आहे, खाली जाते जठरात. अन्ननलिकेला दाह होत नाही, जळजळ होत नाही, काय नाही, खाली व्यवस्थित जाते. जठरात गेल्यानंतर वेगळे स्त्राव सावतात. त्यातला मुख्य आहे ऑर्गॅनिक हायड्रोक्लोरिक ऍसिड. ते पचनासाठी खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर आणखीन इंट्रिन्सिक फॅक्टर, त्याला हेमेटेनिक फॅक्टर सुद्धा म्हणतात. हिमॅटेनिक फॅक्टर असल्याशिवाय आयर्न कसं ॲसिम्युलेट होईल बॉडीमध्ये. असे सगळे पदार्थ आपल्या आतड्यात आहेत, छोट्या आतड्यात आहेत, मोठ्या आतड्यात, हे सगळे लिव्हरमध्ये आहेत. हे सगळे पदार्थ, तिथले स्त्राव अन्नात मिसळायचे असतील तर काही गोष्टी पथ्यानं पाळल्या पाहिजेत, ज्या आज सांगाव्या लागतील. कारण घाईगडबडीत जेवणं, भरभर जेवणं हे सुद्धा टाळलं पाहिजे. त्याचबरोबर आपण जेवत असताना टी व्ही आणि मोबाईल लांब असला पाहिजे आपल्यापासून. म्हणजे आज जी पद्धत आहे की हॉलमध्येच डायनिंग टेबल आणि तिथंच टीव्ही लावूनच जेवायचं. टीव्हीची कुठली मालिकांमध्ये तिकडं जर भांडणं चाललेली असतील आणि आपण जर जेवत असू तर आपले स्त्राव नॉर्मल राहत नाही. एंडोक्राईन सिस्टीम चांगलं काम करत नाही. अन्नपचनासाठी मगाशी सांगितलेली रसायनं तोंडापासनं पार आतड्यापर्यंतची तयार होत नाहीत. खाल्लेलं अन्न अंगी लागत नाही, आपण जे म्हणतो ना, ॲसिमिलेशन होत नाही, ते होत नाही आणि मल म्हणून दुसऱ्या दिवशी बाहेर पडतं. म्हणून डिफिशियन्सी होत आहेत आज. अन्न जरी आपण चांगलं खात असलो, म्हणजे अन्नाला दोष देण्यापेक्षा आपणही आपल्या प्रवृत्तीमध्ये काहीतरी बदल केले पाहिजे. म्हणजे वागण्यामध्ये मोबाईल बघायचा नाही. तुम्ही मोबाईल मध्ये सुद्धा बघताना काही अशा बातम्या वाचल्या तरी सुद्धा परिणाम मनावर होतो. त्यामुळे एंडोक्राईन सिस्टीम आपली चांगली काम करत नाही, उद्दीपित होते आणि त्यामुळं आपला ताण वाढतो. ताण वाढला की आपले स्त्राव होत नाहीत पोटातले, त्यामुळे पचन होत नाही. पचन नाही झाली की त्याचं ॲसिमिलेशन होत नाही, शोषले जात नाहीत, मग तसेच्या तसे ते बाहेर पडतात. म्हणून मग इंजेक्शन गोळ्या घ्याव्या लागतात. भोजनाला एवढं महत्व आहे. नुसतं चौरस आहार घेणं हे महत्वाचं नाहीये. टीव्ही, मोबाईल अजिबात नाही. मोबाईल पार्किंग केलं पाहिजे. मला मुद्दाम इथे सांगावंसं वाटेल, संगमनेरचे मोठे विख्यात इंडस्ट्रियलिस्ट आहेत मालपाणी म्हणून. हे 4-5 भाऊ आहेत. त्यांच्या बऱ्याच इंडस्ट्रीज आहेत तिथं. ते शाळा आहेत, कॉलेजेस आहेत, बरेच त्यांचे उद्योग आहेत. त्यातला एक भावानी गीता पूर्ण पाठ आहे त्याची. उद्योगी असू नये म्हणजे ते व्यापारी आहेत. म्हणजे मी त्यांना भेटलेलो आहे. गीतेची तत्वज्ञानं ते सांगतात. त्यातलं हे तत्वज्ञान आहे महत्वाचं म्हणजे. आणि गीतेमध्ये सांगितलंय कसा आहार घ्यावा, कसा, कोणता सात्विक असतो, कोणता राजस असतो, कोणता तामस असतो. राजस आणि तामसामुळे मनावर काय विपरीत परिणाम होतात, सात्विक अन्न खाल्ल्यामुळे आपली प्रवृत्ती कशी सुधारते, हे कृष्णानं अर्जुनाला सांगितलंय. आणि त्यांनी याचा प्रचार 70 देशामध्ये आज ते गीता शिकवत आहेत ऑनलाईन. आणि आम्हाला सुद्धा त्यांनी एक लेक्चर घेतला. आमचा एक कुटुंब प्रबोधनचा अभ्यास वर्ग होता संगमनेरला 3 दिवसाचा. त्यांच्याच रिसॉर्टमध्ये होता. ते रिसॉर्ट सुद्धा त्यांचं आहे. तर तिथं त्यांनी हे सांगितलेले पूर्ण गीता पाठ आहे त्या माणसाची. आणि इतक्या देशांमध्ये त्यांच्या भाषेत गीते समजून सांगतात ते, त्या देशात. आणि मोफत
त्यांनी असं केंद्र काढलेलं आहे आणि आणि वेळा पण दिल्या ज्या 7 ते 8 पाहिजे सकाळी त्यांनी 7 ते 8 लावा. दिवसभर 24 तास चालू आहे त्यांचा काम. हे खूप महत्वाचं आहे. भोजनाचं महत्व त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. मोबाईल आणि टीव्ही बंद पाहिजे. मोबाईल आणि टीव्ही जिथं आहे तिथं जेवण करू नये, हे सगळ्यात महत्वाचं आहे. आम्ही नेहमी सांगतोय की संवाद व्हावा अशी जर इच्छा असेल, दिवसभर कामात असतो आपण, सगळ्यांना वेळ कधी असेल, संध्याकाळी कामावर नाही, तुम्ही 6 वाजता या, 7ला या, 8ला, सगळ्यांनी जेवण एका टेबलवर सगळ्या कुटुंबांनी एकत्र करायचं आणि त्यावेळेला टीव्ही आणि मोबाईल बंद, आणि सगळ्यांनी त्या जेवणाचा आस्वाद तरी घेता आला पाहिजे. काहीतरी म्हणजे काय खातोय हे सुद्धा कळत नाही ते मोबाईल बघता बघता. त्यामुळे त्याचा आस्वाद घेणं जास्त महत्त्वाचं आहे. खातोय, किती खातोय त्याचंही प्रमाण राहत नाही. मुलांच्या बाबतीत हे फार महत्त्वाचं, किती खातोय हे त्यांच्या लक्षात राहत नाही. ती छोटी कार्टून बघायला लागले मुलं, किती खातात ते पण त्यांच्या लक्षात राहत नाही. आज ओबेसिटी हा फार मोठा इंटरनॅशनल प्रॉब्लेम आहे. तर ते सगळ्यांनी एकत्र बसा, एकमेकाशी गप्पा मारा, गप्पा मारत जेवायचं. तर मालपाणींच्या घरात त्यांनी सांगितलेला हे आहे, आमच्या घरी 6 ते 10 मोबाईल आणि टीव्ही बंद असतात. आम्ही सगळे एकत्र जेवतो, एकत्र कुटुंब आहे, 4 भाऊ, आई वडील, असं सगळं. हे कुटुंबातून चांगलं जे आहे ना ते आम्हाला लोकांपर्यंत पोहोचवायचे. म्हणून अनेक ठिकाणी आम्ही उदाहरणं देत असतो. म्हणून मालपाणी उद्योग समूहाचं आम्ही मुद्दाम हे सांगितलं. भोजनामध्ये एकत्र कुटुंब, एकत्र भोजन हे जास्त महत्वाचं. आणि म्हणजे काय होतं, दिवसभरात कुणी काय काय केलं, काय नाही, काही प्रॉब्लेम आहेत का कोणाला, काही उद्या ठरवायचंय का आपल्याला काही करायचंय, असं हे सगळं रात्री ठरवलं जातं. म्हणजे सकाळी गडबड होत नाही, ताण वाढत नाही. मुख्य म्हणजे आज सगळ्यांचा, लहान मुलांचा सुद्धा, लहान मुलांची आवड काय आहे ते कळतं, तर त्याला काय आवडतं हेच आपल्याला कळत नाही. एखादा म्हणतो वांगीची भाजी नको आई मला, हेही कळलंच पाहिजे ना, बरोबर, की वांग का खाल्लं पाहिजे, किंवा कोबी का खाल्ला पाहिजे, गवारी का खाल्ली पाहिजे, हेही आपल्याला सांगता आलं पाहिजे. हा सगळा अभ्यास एकत्र भोजन केलं तर होईल. हा जास्त महत्वाचं सांगणं या कुटुंब प्रबोधनाच्या निमित्तानं अक्षर भोजन म्हणून अतिशय महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. काही तत्व ही मुद्दाम सांगितलेले आहेत. त्यातलं एक तत्व आहे म्हणजे तक्रम शक्रस्य दुर्लभम हा शब्द आपण नेहमी वापरतो. शक्र म्हणजे इंद्र. इंद्र काही पृथ्वी तलावर नाहीये. पृथ्वी तलावरचं अमृत पचनासाठी आहे म्हणून सांगतो. अमृत म्हणजे तक्र आहे. ताक हे भोजनांते पिबेत तक्रम, जेवणाच्या शेवटी ताक प्यायलं पाहिजे प्रत्येकानं, हे सगळ्यात म्हणतंय. निशांते पयम, हे निशांते जलम आणि दीनांते पयम, हे महत्वाचं आहे. दिवस संपला, रात्र सुरू झाली की दूध पिलं पाहिजे. रात्र संपली, दिवस सुरू जाताना पाणी पिलं पाहिजे. जेवण झालं की ताक पिलं पाहिजे. असं जर केलं तर वैद्यस्य किम प्रयोजनम, डॉक्टर लागणारच नाही तुम्हाला असं जर केलं तर. असं का, हे आज विज्ञान सांगावं लागतं. तक्राचंच फक्त मुद्दाम उदाहरण देतो. तक्रम शक्रस्य दुर्लभम का म्हणलेलं आहे, तर इंद्राला सुद्धा नाही मिळत अमृत, इतकं मानवाला मिळालेलं आहे. ताक म्हणजे काय आहे, दुधाचं विरजण टाकायचं, साय टाकायची, साय टाकल्यानंतर ते विरजण लावायचे, त्याच्यात दही लावल्यानंतर 4-5 दिवस रोज त्याच्यात साय टाकत जायचे. ते विरजण झालं की घुसळायचे. घुसळल्यानंतर त्यातलं लोणी बाजूला निघतंय आणि जे उरतंय त्याला ताक असं म्हणतात. आज बाजारात असं ताक मिळू शकत नाही. बाजारात मिळतंय ते दही लावून घुसळलेलं ताक आहे. त्यापेक्षा हे ताक चांगलं असतं. अतिशय मायक्रो मॉलिक्युल्स त्याच्यात आहेत, म्हणून आतड्याकडनं अतिशय छान शोषलं जातं. कारण लोणी काढून टाकलेलं आहे, फॅट फार कमी आहे ताकामध्ये. पण तेच दह्याचं केलेल्या ताकामध्ये इतकं मायक्रोफॅटनेस नाहीये, सूक्ष्म घटक नाहीये त्याच्यात. हे अनेक आजारांचं पथ्य म्हणून आयुर्वेदानं पण मुद्दाम सांगितलेलं आहे. पण मग ताकच का, मग हे का नाही, ते का नाही, असा अनेक वेळेला प्रश्न पडेल. शेवटी हे संस्कार केलेलं, संस्कार म्हणजे जे कंडिशनिंग आहे, दुधाचं कंडिशनिंग केलेलं. पहिला संस्कार झाला, साय तापवलं, दूध तापवलं, साय तयार झाली, हे पहिला संस्कार झाला. साय ते गार झाल्यानंतर साय काढून टाकली, त्याच्यात दही घातलं, हा दुसरा संस्कार झाला. ते आंबट झालं. ते आंबट झाल्यानंतर ते साठवून ठेवलं, ते घुसळणं, हा आणखीन तिसरा संस्कार झाला. घुसळल्यानंतर लोणी काढलं, हा आणखीन एक 5वा संस्कार झाला. असं संस्कार झाल्यानंतर जे उरतंय द्रव त्याला ताक असं म्हणायचं. आणि विचार परत सांगायला पाहिजे की हे आंबट असतं ते का, आंबट असलं पाहिजे. विरजण म्हणजे आंबटच आहे. आंबट का होतं, तर त्याच्या फक्त शास्त्र असं. आणि पचनाला का चांगलं आहे, म्हणजे कुठला आजार का वैद्यस्य किम प्रयोजन म्हणतो ज्या वेळेला आपण, तर तसं का होतं,
आपल्या आतड्यामध्ये काही जंतू हे आपल्याला उपकारक आहेत, आपल्या आतड्यामध्ये आहेत, त्याला लॅक्टोबॅसिल आहे असं म्हणतात. ते आपल्या आतड्यात आहेत म्हणून पचन चांगलं निर्माण होतं. काही प्रमाणात B12 सुद्धा ते निर्माण करतं. तर हे आपल्या आतड्यातले जंतू आहेत त्यांना म्हणायचं लॅक्टोबॅसिल आहे. आणि ते लॅक्टोबॅसिल आहे ते ताकात असतात. ते त्या लॅक्टोबॅसिल आहे ताकात असतात, विरजणात असतात. आणि ते विरजणात ते जे असतात ते स्वतःच्या अंगातनं काही रसायनं बाहेर टाकतात. त्याला म्हणायचं लॅक्टिक ऍसिड. आणि लॅक्टिक ऍसिड हे आंबट असतं, म्हणून ते आंबट असतं. हे का आंबट असतं हे तत्वज्ञान आहे ना, हे सांगण्याची गरज आहे. ते आम्ही कुटुंब प्रबोधन मधनं करत असतो. हे भोजन कसं असलं पाहिजे, म्हणजे भोजनांते ते विवेक तक्रम का म्हणायचंय त्याचं कारण ते आहे. त्यामुळे आपलं आरोग्य चांगलं राहतं. कुटुंबामध्ये पूर्वी या गोष्टी होत होत्या हो, आता थोड्या मागं पडायला लागल्यात. त्याचा जागर परत आम्हाला करायचा. आणि म्हणून तब्येत चांगली राहील, वैद्य सिक्कीम प्रयोजनम तेवढ्या करता डॉक्टरचं कडे जाण्याची वेळ येता कामा नये. आज मेडिकल एक्सपेन्सेस फार वाढलेले आहेत. त्यापेक्षा आरोग्य आपण हे जर शिकवलं तर तेही कमी होईल. मग एक्सपेन्सेस कमी झाले की मिळवायला जास्त पाहिजे अशी अपेक्षाही होणार नाही. किती जरी मिळवले तरी घालवत जर असो आपण तर स्वास्थ्य कसं लाभेल. डॉक्टरांच्याकडे जाऊन निराळी औषधं घेणं म्हणजे आजार कमी होण्याचं लक्षण नाहीये. ते त्याचे परत साईड इफेक्ट्स असणारच ना प्रत्येक गोष्टीचे. तर हे भोजनाच्या बाबतीतले हे अतिशय महत्वाचं आहे. या सगळ्यामुळे भोजन हे सात्विक असलं पाहिजे, स्निग्ध असलं पाहिजे, ताजं असलं पाहिजे. आज ताजा हा शब्द म्हणताना मला जरा काळजीपूर्वक शब्द वापरावा लागतोय. आज जे पदार्थ मिळत आहेत चकचकीत पॅकेट्स मधनं ते ताजे नाही येतो. तुम्ही आता मागवलेले पदार्थ बाहेरून हल्ली पदार्थ फार ऑनलाईन पदार्थ मागवले जातात. ते ताजे असतात असं म्हणायचं का? गरम तुम्हाला लागतील हाताला, पण ते कधी करून ठेवलेत माहितीये का? फ्रीज मध्ये करून ठेवलेले असतात ना, ओव्हन मध्ये घालून तुम्हाला देतात. त्याला ताजं नाही म्हणायचं. ताजं कशाला? एक रात्र गेली ना कुठल्याही पदार्थाला की ते शिळ झालं असं समजलं. मी म्हणत नाही की एखाद दिवशी जर उरलं तर दुसऱ्या दिवशी खाल्लं पाहिजे, अन्न टाकून देऊ नये. पण रोजच असं करणं, रोजच बाहेरचं मागवून खाणं आणि फक्त स्पर्शाला गरम आहे म्हणून ताजं म्हणणं हे अतिशय चुकीचं आहे. म्हणून रोज ताजं झालं पाहिजे. आपण मागवणारे पदार्थ, मी मुद्दाम शब्द घेईन, त्याच्यात काही कुठला तयार करणाऱ्याचा हे नाहीये, मी नाव घेते. पण पिझ्झा बेस महिना तयार करून ठेवलेले असतात. नंतर ते तुम्हाला ओव्हन मध्ये घालून गरम करून दिले जातात. मग हे शिळे नाहीये का? असे शिळे पदार्थ किंवा कुठलीही ग्रेव्ही असेल, भाजी असेल मागवतो आपण, त्यावेळेला ते नाही हो, सकस नाही राहत ते. आणि त्याचं रूपांतर सात्विक पदार्थामध्ये होऊन शरीरात होत नाही. आणि ते न जर झालं ना तर आपली प्रतिकार शक्ती वाढत नाही. बरोबर. आज तुम्ही असं म्हणाल, मी मुद्दाम उदाहरण देतो की करोना हा व्हायरस काही या पृथ्वी तलावर नवीन नाहीये. देर इज नो एनिथिंग न्यू ऑन दिस अर्थ. आधीच आहे सगळं जिवंत, कोणीही नवीन नाहीये. तो वटवागळापासून चीनमधनं आला असेल, पण तो वटवागळात नव्हता. भारतात वटवागळ नाहीत का? त्याच्यापासून आला नाही का? तो त्याच्यापासून येईल ना. आपली शरीर विकृत झालीत, त्यामुळे कुठलाही जंतू, व्हायरस, फंगस आपल्यावर अटॅक करायला लागलेत. याचं कारण आपली प्रतिकार शक्ती कमी झाली. त्याच्यातला काही दोष नाहीये. तो जंतू आहे तिथं आहेच. व्हायरस तो होताच, पूर्वी पण होता, पण त्याला आपलं शरीर इतकं सक्षम होतं की त्याला आघातच करू देत नव्हतो आपण. आपलं ज्यावेळेला कमी व्हायला लागलं त्यावेळेला अनेक रोग यायला लागलेत. आणि आज अनेक रोगांचं मी नाव घेतो त्यावेळेला ऑटो इम्युन डिसीज हा एक शब्द आहे. आपल्या शरीरामध्ये प्रतिकार शक्ती निर्माण करणारे काही घटक आहेत. ते प्रतिकार शक्ती निर्माण करणारे इम्युन सिस्टीम असं म्हणतात. इम्युनिटी म्हणजे प्रतिकार शक्ती. ते घटक आहेत. त्यातले एक अँटीबॉडी असा शब्द वापरला त्या घटकांना. तेच घटक आपल्याला मारक ठरायला लागलेत. किती वाईट अवस्था आहे बघा. म्हणजे ज्यांनी आपलं शरीर वाचवायचं तेच घटक आपल्यावर मारा करायला लागलेत. मग त्याच्यापासून काय व्हायला लागलंय? सोरायसिस, लिव्हर सिरोसिस अशा आजार व्हायला लागलेत. आणि वन ऑफ द कॉजेस फॉर द मॅलिग्नन्सी मीन्स कॅन्सर इज दिस फॅक्टर. बरोबर. असं व्हायला लागले. मग आपण म्हणतो आत्ताच काय एवढं प्रमाण वाढलं? ते सायन्स याच्यात आहे. आहार कसा असला पाहिजे, आहार कसा घेतला पाहिजे. नुसतं आहार चौरस आहार असून चालला नाही. त्याचे काही जेवणाचे नियम आहेत. भराभरा जेवू नये, उभं राहून जेवू नये, खाली बसून जेवावं. खाली मांडी घालता येत नसेल तर टेबलावर बसावं ना. पण बसल्यानं होतं काय? आपली सगळी सिस्टीम आहे नाही, एंडोक्राईन सिस्टीम रिलॅक्स होते. संपूर्ण शरीर रिलॅक्स होतं. उभ्यानं भरभर खाल्लं तर ते अंगी लागत नाही. त्यात स्निग्ध मी म्हणलेलं आहे. दुसरं स्निग्धही असलंच पाहिजे, महत्वाचं. आणि
ठीक आहे, सकाळच्या वेळेला दुपारचं जेवण तुम्ही डब्यात कोरडी भाजी आणि पोळी किंवा भाकरी काय जे असेल ते नेत असाल तर कमीत कमी पोळी भाजी तरी पाहिजे, ब्रेड पिझ्झा नाही हे लहान मुलांच्या बाबतीत पालकांना खूप सांगावं लागतं बरं का. बरोबर. शाळांनी नियम केलेत पण पालकच पाळत नाहीयेत. डब्यामध्ये पोळी भाजीच द्या असं सांगितलेलं आहे पालकांना, पण अनेक वेळेला असं दिसतं की डबे उघडून पाहिल्यानंतर त्याच्यामध्ये बिस्किट, केक, पिझ्झाचे तुकडे असलं काहीतरी दिलेलं असतं. बरोबर. हे काही खाणं नाही हो, लहान वयात तर वाढीचं वय आहे, त्याच्यात असे पदार्थ चांगले नाहीत. भोजनाच्या संबंधी हे जास्त महत्वाचे आहे. स्निग्ध खावं, दुपारचा डबा कोरडा चालेल मोठ्या माणसाचा होता, रात्री तरी भात, आमटी, भाजी, तूप हे खाल्लंच पाहिजे. तुपाला पूर्वी अन्नशुद्धी असं म्हणायचे. अन्नशुद्धी म्हणजे काय, म्हणजे पंगत बसल्यानंतर अन्नशुद्धी आणणारे असं म्हणण्याची पद्धत होती फार पूर्वी काळात. ती हल्ली या 50 वर्षात तर बंदच झाली. पण तूप काय, तूप हे अन्नशुद्धी म्हणून वापरलं जातं. आपण खाताना अनेक काही विजातीय गोष्टी खाल्ल्या जातात. मी टॉक्सिक म्हणणार नाही किंवा पॉयझनस म्हणणार नाही, इतकं काही मनुष्य मरत नाही, पण ज्याच्यामुळे शरीराला आघात होईल अशा गोष्टी असतात. साधी मिरची सुद्धा जास्त असते, खाल्ली तर ती आघात करते. तर याचा त्रास होऊ नये, त्याचे त्रासाचे घटक निघून जावेत शरीरातनं, त्याला म्हणायची शुद्धी, ती तुपानं केली जाते. म्हणून त्याला अन्नशुद्धी असं म्हणतात. म्हणून तूप का खायचे, आणि तूप हे फक्त भारतातच केलं जातं. आत्ता तुपाला मी विचारीन तुम्हाला की तुपाला इंग्रजी शब्द काय आहे सांगा बरं. काय आहे शब्द? घी. घी हा काही तुपाचा शब्द नाही, घी हा हिंदी शब्द आहे. तूप बाहेर भारताच्या कुणालाही माहिती नाहीये. तूप आहे म्हणजे तूपच, घी नाही. घी म्हणजे हिंदी शब्द, तो भारतीयच आहे. आपण जे तूप करतो ना, मगाशी सांगितलं लोणी काढल्यानंतर आणखीन 6वा संस्कार तापवण्याचा आहे. तुपानं कधीही कोलेस्ट्रॉल वाढत नाही, ही गैरसमज आहे. हा कशानं वाढतो? आज बाजारात जे तूप मिळतं ते तूप मी सांगितलेल्या पद्धतीने केलेल्या लोण्यापासून नाहीये. दूध घुसळलं जातं, ते क्रीम निघतं, ते तापवलं की तूप, त्याच्यामुळे कोलेस्ट्रॉल वाढतं. हाय डेन्सिटी लिपिड्स जे आज टेस्ट केल्या जातात. भोजनाच्या बाबतीत अनेक नियम हे सांगावे लागतात. आजच्या तरुणाईला हे सांगितलं तर पटेल, म्हणून हे आम्ही सांगण्याचा प्रयत्न करतो. कुटुंब प्रबोधन, एकत्र जेवावं, चौरस आहार असावा, हे सगळं बरोबर आहे, पण कसं जेवण, काय जेवावं हे सुद्धा जास्त महत्वाचं आहे. हे महत्वाचं हे सांगितलं तर पटतं सुद्धा तरुणांना, आणि त्याप्रमाणे ते वागायला लागतं असंच म्हणायला. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय डॉक्टर श्रीयुत श्याम बडवे यांची शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा दुसरा भाग आज आपण ऐकलात. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात सत्संगच्या उद्याच्या भागात. तोपर्यंत नमस्कार. श्रोताहो नमस्कार, आपण ऐकताय हिंदवी रेडिओ 89.6 मैत्र जीवांचे. श्रोताहो, आता ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. यामध्ये आज ऐकूयात कुटुंब प्रबोधन गतिविधी पश्चिम महाराष्ट्र प्रांत नवदाम्पत्ती सुप्रजा आयामाचे प्रमुख माननीय डॉक्टर श्रीयुत बडवे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेल्या मुलाखतीचा तिसरा भाग आज आपण ऐकणार आहात. श्रोतेहो, यामध्ये आज आपण जाणून घेणार आहात कुटुंब प्रबोधन याविषयी. तर ऐकूयात सत्संग हा कार्यक्रम. आणखीन एक आयुर्वेदाचा नियम आहे, तो आजच्या काळातही तितकाच महत्वाचा आहे. आपण जिथं राहतो ना, आणि आपण जिथं जन्माला आलोय, म्हणजे ठीक आहे महाराष्ट्रात जन्माला आलोय, ठीक आहे इकडचा महाराष्ट्र असेल, विदर्भाकडचा वेगळा असेल, पण आपण साधारण ज्या भागात जन्माला आलोय, ज्या भागात आपण जास्त काळ राहतोय, तिथले मिळणारे पदार्थ आपल्याला चांगले असतात. आपल्या इथं जर गावामध्ये महाराष्ट्रामध्ये सफरचंद येत नसेल तर सफरचंदच आरोग्याला चांगलं, ही अतिशय चुकीची समजूत आहे. इथली बोरंही चांगली आहेत,
इथली भोकरही चांगली आहेत, इथली सीताफळही चांगली आहेत, इथली रामफळही चांगली आहेत, ती सुद्धा आपलं चांगलंच पोषण करतील. बरोबर. त्याच्यासाठी म्हणून जीव काढायची गरज नाहीये. ते मला मिळालंच पाहिजे तरच माझं चांगलं जाईल आरोग्य. काश्मीर मधल्या लोकांना ते चांगलं आहे, आपल्याकडे जे मिळतं ते आपल्याकडे चांगलं आहे. बरोबर. म्हणजे भाजी असेल, फळं असतील, ही आपल्या इथं जी राहतात ना, म्हणजे फार चांगलं महाग म्हणून काश्मीरी मिरचीच घेतली पाहिजे वापरायला स्वयंपाकात, असं काही नाहीये. आपली मिरची सुद्धा चांगली आहे. सगळंच आपल्या इथलं, आपण जिथं जन्माला आलो तिथलं चांगलं असतं म्हणून नाही त्याचा जास्त हव्यास करू नये. चेरी आपल्याकडे पिकत नसेल तर नाही खाऊ ना, त्याच्यामुळे काही अडत नाहीये. दुसरं, ऋतूनुसार फळं खावीत, हे सगळ्यात महत्वाचं आहे. ऋतूनुसार फळं खाणी एवढे सांगतो. आंबा आता एप्रिल मे महिन्यात जून पर्यंत आंबा असतो. आपल्याला कधी ऑक्टोबर मध्ये आंबा बाजारात आलेला दिसतो का हो? पण आंब्याचा रस मिळतो ना. आंब्याचा रस तसा राहील का हो? तुम्ही विचार करा, प्रिझर्वेटिव्ह घातल्याशिवाय. मग प्रिझर्वेटिव्ह सगळी चांगली आहेत का आरोग्याला? म्हणून त्या ज्या ऋतूमध्ये येईल, आता द्राक्ष याचा सीझन सुरू झालाय, आता मार्च लागेल, आता द्राक्ष यायला लागली, या सीझन मध्ये द्राक्ष खायची. कोल्ड स्टोरेज मधली कुठलीही फळं खाऊ नयेत शक्यतो. एखाद्या वेळेला चालेल, तुम्ही मला खाऊच नाही काही, एखाद्या वेळेला चालेल ना. तुम्ही आता गेला एखाद्याच्या घरी, त्यानं बिचाऱ्यानं आणलाय तो कॅनचा डबा, तो खायला हरकत नाही एखाद्या वेळेला, पण रोज त्याचं नको. आणि काय झालंय माहिती का, आता फॅशन म्हणून अनेक गोष्टी स्वीकारल्या जात आहेत, ते फार वाईट आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून हे फळं नको त्या वेळेला नको ती खाणं. आता अंजीर येते तर अंजीर खावं, चांगलं आहे ना, महाराष्ट्रीयन फळ आहे, चांगलं आहे. संत्री मिळतात नागपूरची, ती पण चांगली, त्या सीझन मध्ये खावेत. ऋतूनुसार मिळणारे आपल्या परिसरात जे मिळतं ते सगळं, फळं असतील, पालेभाज्या असतील, सगळ्या आपल्या भागातल्या आहेत, ते खावं, त्याचं पचन चांगलं होतं. असे भोजनासंबंधीचे सगळे महत्वाचे आहेत. एक मात्र मी मुद्दाम सांगेन, आज खडे मीठ वापरलं जात नाही बघा. खडे मीठ हा शब्द पूर्वीचा आठवत आहे का? सगळं पॅकेट मधलं सरकन जाहिराती एवढ्या प्रचंड आहेत. का खडे मीठ वापरलं नाही? खडे मीठ हे समुद्राच्या पाण्यापासून तयार झालेलं आहे. NaCl म्हणजे सोडियम क्लोराईडच आहे ते, पण नैसर्गिक आहे हो. आणि त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण आहे ना, ते आपल्या शरीराला पुरेसं आहे. आणि मग ते जर कमी पडलं तर मग आपल्याला त्रास होणार ना. थायरॉइड या ग्रंथीचा आजार झाल्याचं आपण आता सगळं वाचतोय. मग त्याची शारीरिक आणि मानसिक पण लक्षणं आहेत, म्हणजे मानसिकच जास्त लक्षणं आहेत थायरॉइड या आजाराची. हायपोथायरॉइडिझम, हायपरथायरॉइडिझम, थायरॉइडायटिस, हे सगळे शब्द जे आहेत ना आजारांचे, ते प्राकृत राहायचे असतील तर खडे मीठ वापरण्याची पाहिजे. म्हणजे मी बोलतो की अगदी पानात वाढताना तुम्ही ते दळलेलं मीठ, पूर्वी दळायचे सुद्धा घरीच, कुठलं आपलं मिळायचंच नाही दळलेलं मीठ, जात्यावर दळलेलंच मीठ मिळायचं. हे जर मीठ जारलं तर आपल्याला थायरॉइडच्या आजारांचं प्रमाण कमी झालेलं दिसेल. म्हणून खडे मीठ आणण्याची सवय पाहिजे. आमटी भाजीमध्ये तरी खडे मीठ वापरावं. पानात घ्यायचं असेल तर ते मात्र बारीक मीठ वापरावं, पण तेही गरज नाही, घरात केलं तर कळतं. आता तुम्ही म्हणाल की घरात कोण करणार? आता पूर्वीच्या शिकलेल्या नव्हत्या महिलांना आम्ही मातृशक्ती म्हणतो बरं का, मातृशक्ती नव्हत्या, त्यामुळे घरातली कामं सगळं ते करायचं. आज कुठं वेळ आहे स्त्रीला, स्त्री कुठं चंद्रावर पोहोचली असं म्हणतो आपण, पण हे सुद्धा कर्तव्यच आहे ना मानवी देहाचं. म्हणजे फक्त महिलांनीच करावं असं नाही, पुरुषांनी करायला पाहिजे. दोघांनी मिळून, दोघांचा संसार आहे ना, दोन रथाची चाकं आहेत ना ती, मग ती काय त्यांनी दोघांनी करायला पाहिजे ना. ह्या गोष्टी एक भोजनाच्या संबंधित असं अनेक प्रकारची उदाहरणं देऊन आम्ही सांगत असतो. याप्रमाणे भाषा, भूषा, भजन, भोजन हे शब्द आम्ही प्रातिनिधिक म्हणून मुद्दाम ठेवलेले आहेत. भवन हा एक पुढचा शब्द आहे. भ या शब्दातला भवन हा शब्द आहे. भवन म्हणजे काय? घर. घर हे आनंदी मंदिर झालं पाहिजे. मंदिर हा पवित्रतेचा शब्द आहे. मंदिर कसं स्वच्छ असतं, सुगंधी असतं, आनंद देणारं असतं, त्याला म्हणायचं भवन. आपलं नाव दिलं, माझं नाव आहे म्हणून रघुनाथ भवन, श्याम भवन असं नाहीये, माझी प्रौढी नाहीये त्याच्यात काही. त्याच्यात कसं असलं पाहिजे तर ते भवन हे एक आनंद मंदिर असलं पाहिजे. त्याच्यासाठी काय नियम पाळावे लागतील? मंदिर हे आनंद, संवादही चांगला झाला पाहिजे, भूषाही चांगली पाहिजे, सात्विक वर्तन सुद्धा भजनातनं आलं पाहिजे, भोजन चांगलं असलं पाहिजे. याबरोबर आणखीनही काही या भवनमध्ये घालायला पाहिजे आपण आनंद मंदिर होण्यासाठी. ते म्हणजे एक तर माणसांशी माणसाचं वागणं जसं चांगलं पाहिजे, बोलणं जसं चांगलं पाहिजे, एकत्रितपणे काही उत्सव आणि संस्कृती दर्शक काही झालं पाहिजे. आता मी उदाहरण देईन एक मुद्दा. आपण वाढदिवस साजरा करतो,
आत्ता वाढदिवस साजरा करण्याचा प्रघात कसा आहे, केक आणायचा, कापायचा, मेणबत्ती विझवायची. फुंकून टाकायची हम्म. आणि त्याच्या पुढचं आणखीन तरुण आहेत अतिशय आवडीचा विषय म्हणजे ते क्रीम आहे ते तोंडाला फासायचं एकमेकाच्या. आम्ही केक हा खाण्याचा पदार्थ आहे, केक खाण्याला बंदी नाही, पण आपण कशासाठी करतोय हा वाढदिवस, ज्याचा करतोय त्याच्या प्रती काय आपण विचार करतोय हे जास्त महत्वाचं आहे. आता तो विचार कसा बघा की पूर्वीची पद्धत काय होती की गोडधोड तर करायचेच, पूर्वीच्या काळी केक मिळत नसतील बाजारात, गोडधोड तर करायचेच, शिरा करतील, श्रीखंड करतील, बासुंदी करतील, गुलाबजाम करतील, काही ज्याच्या पद्धतीप्रमाणे असतील, घरात असेल त्याप्रमाणे करत असतील. पण सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्याला तो दिवस जो आहे तो ज्या या पृथ्वी तलावर आलेला आहे त्याचा तो आपल्या आठवणीत राहील असा करायचा आहे. म्हणजे त्यानं काहीतरी चांगलं कर्म केलं पाहिजे, चांगल्या ठिकाणी जाऊन ते सिद्ध केलं पाहिजे. म्हणजे अनाथ गृह असतील, विद्यार्थी गृह असतील, तिथं त्याला भेटीला घेऊन जावं, आणखीन कुठले आश्रम असतील, विद्यालय असतील, इथं घेऊन जावं, काही शास्त्रज्ञांच्या शाळा असतील तिथं घेऊन जावं की काय चाललेलं आहे आपल्या ह्याच्यात. आता आपल्या इथं बारामोटीची विहीर आहे, त्याला ती खायला घेऊन गेलं पाहिजे. आपलं इथं मध्ये ऐतिहासिक वस्तू संग्रहालय, तर त्या मुलाला घेऊन गेलं पाहिजे. मोठ्या माणसांनी काही दान करण्याची लावली पाहिजे, झाडं लावण्याची, पर्यावरण रक्षणाचं काही केलं पाहिजे, असंही काही केलं पाहिजे. किंवा वंचित घटक आहेत त्यांना विद्येचं साहित्य दिलं पाहिजे. बऱ्याच मुलांना विद्येचं साहित्य मिळत नाही, गणवेश मिळत नाहीत, शिक्षणाचे साहित्य दिलं पाहिजे. हे मोठ्या माणसांनी करण्यासारख्या गोष्टी आहेत. अगदीच काही नाही केलं तर अहो वृद्धाश्रम आहेत, तिथं जाऊन पेपर वाचून दाखवण्याचं सुद्धा काम खूप चांगलं आहे. मी ते काम करीन असंही आहे ना. आनंद निर्माण करणं. आता आनंद आणखीन कशाने होईल, घरामध्ये आपली जी सणांची, सनातन प्रवृत्तीतल्या सणांची परंपरा म्हणून जे आपण सण निर्माण केलेले आहेत, प्रत्येक महिन्यात वेगवेगळे सण आहेत. काही दातृत्वाचे आहेत, काही आनंदाचे आहेत, काही शिकण्याचे आहेत, काही कृती करण्याचे आहेत सण. प्रत्येक सणाकडे पाहिलं तर मी एकच उदाहरण देईन त्यातलं, दिवाळी हा सण. आज काय झालंय हो, दिवाळीच्या वेळेला पर्यटन करायलाच पाहिजे. तो पुढचा शब्द आपला बहचा आहे, पण त्या दिवसातच करायला पाहिजे का 4 दिवसात? इतर वेळी आपण मुलांना सुट्टी असेल त्यावेळेला करू शकतो ना. दिवाळी हा सण तुम्ही बघा 4 दिवस, आपला 4 ते 5 दिवस आहे. वसुबारसेपासून सुरुवात होते. वसुबारस, धनत्रयोदशी, नरक चतुर्दशी, नंतर बलिप्रतिपदा, भाऊबीज, ह्याला सगळ्याला दिवाळीचा सण म्हणतो. त्या प्रत्येक दिवसाचं महत्व आहे हो. वसुबारस हे प्राणीसृष्टीकडे आदरानं बघण्याची प्रवृत्ती. गाई आणि गोऱ्याला जी आपल्याला जगवते दुधामुळं, आपण पोषण करते, त्याच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याचा तो दिवस आहे हो, गाई गोऱ्याचा. धन्वंतरी जयंती आहे त्याच्यानंतर ती धनत्रयोदशी त्याला म्हणतात. धन्वंतरी जयंती, आपलं शरीर आरोग्यपूर्ण राहावं यासाठी कामना करण्याचा विषय. मग त्या दिवशी सगळ्यांनी सूर्यनमस्कार घालावेत ना घरात एकत्र थांबून. पर्यटनाला गेल्यावर कसं होईल, मग तिथं तर धांगडधिंगाच सगळं बाहेर गेल्यावर. मग हे सगळे आहेत. नरक चतुर्दशी आहे, वाईट प्रवृत्ती माणसं आहे. नरकासूर हा असुर होता, राक्षस. त्या प्रवृत्ती आपल्यातनं घालवायच्यात म्हणून पहिली आंघोळ त्या दिवशी करायची. बलिप्रतिपदा आहे. बलिप्रतिपदा कोणासाठी केली आहे? वाईट प्रवृत्तींना गाडून टाकलेलं आहे जमिनीमध्ये बळीला, आणि त्याचा जो त्याला अहंकार होता तो कमी केलेला आहे. आणि दुसरा अर्थ आहे शेतकऱ्यांच्या प्रति कृतज्ञता. बळी हा शेतकरीचा शब्द आहे म्हणून बलिप्रतिपदा आहे. काही ठिकाणी तर नवीन धान्य आले असतं त्याची सुद्धा पूजा केली जाते. रानात जाऊन उभ्या पिकाची पूजा केली जाते बलिप्रतिपदा दिवशी. तिसरा म्हणजे भाऊ बहिणीचं कसलं नातं आहे होय, उत्कट प्रेमाचं नातं आहे. आज घराघरातून भाऊ बहीण नाही, आम्ही दोघं आमचा एक, अशी प्रवृत्ती निर्माण झाली. भाऊ बहिणीचं नातं किती उत्कट आणि शुद्ध प्रेमाच, आणि दोघांनी एकमेकाची कर्तव्य पालन करायची प्रतिज्ञा करण्याचा तो दिवस. म्हणून त्या भाऊबीजेला सुद्धा महत्व आहे. हे जर आपण घरात राहिलो एकत्र तरच साध्य होईल. वडील त्यांच्या बहिणीकडे, आत्याकडे जातील, हा तिच्या बहिणीकडे सासरवाडीला जाईल मोठा झाला असेल तर. घरात दोघंच लहान असतील तर एकमेकाला ओवाळतील आणि सांगतील एकमेकाला. शेवटी भेट वस्तू देणं हे आपण त्यातनं काढलेला मार्ग आहे. बरोबर, काहीतरी चांगलं घडावं हातून म्हणून तो काढलेला मार्ग आहे. घेणाऱ्याला याचा आनंद, लहानपणी खूप आनंद असतो, साध्या पेन्सिलचा आणि खोडरबराचा सुद्धा आनंद, तोही लहान मुलांना मिळावा. मोठेपणी कर्तव्य म्हणून भावाचं लक्ष आहे बहिणीकडं. कुठली आपत्ती आली तर मी आहे तुझ्या पाठीमागं, असं आहे. भावावर काही आलं तर बहीण आहे, तू काळजी करू नकोस, होईल आपलं चांगलं, असं त्यातनं सांगण्याचे दिवस आहे. शेतकऱ्याचा दिवस आहे, याचा दिवस आहे, आसुरांचा नयनाटाचा दिवस आहे, प्राणीसृष्टीचा दिवस आहे, धन्वंतरींना नमन करण्याचा दिवस आहे, धनाची पूजा, आरोग्यम धन संपदा तेवढ्याच करताच म्हणलेलं आहे. हे सगळे सण जर आपण घरात साजरे केले, संक्रांत सण आहे घरात साजरा करायला पाहिजे. दिवाळीच्या वेळेला घर स्वच्छ करणे आहे, माळा लावल्या जातात,
आकाशकंदील लावला जातो. आनंदाची प्रतीकं आहेत. ही आनंदाची प्रतीकं आपण या भवनामध्ये निर्माण केली तर मंदिर नाही का होणार? साधी गोष्ट आहे. पूर्वी सडा संमार्जन हा शब्द होता. पूर्वी घरही मोठी होती, आज फ्लॅट आलेत. पण त्यातलं तत्व लक्षात घेतलं पाहिजे. सडा संमार्जन करणे आणि रांगोळी घालणे, तुम्हाला सांगतो मी, ठिपक्यांच्या रांगोळीमुळं, हे ठिपक्यांची रांगोळी काढणं याच्यामध्ये काय काय आहे माहिती का? त्याच्यामध्ये भूमिती आहे, त्याच्यामध्ये गणित आहे, त्याच्यामध्ये कला आहे आणि त्याच्यामध्ये भाषा आहे. या सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही तेवढेच टाकले पाहिजेत मोजून. मग त्याची भूमिती सारखे आकार केले पाहिजेत. गोल असेल, त्रिकोण असेल, चौकोन असेल. त्याशिवाय ब्रह्मकमळ हा शब्द येतो का हो? ब्रह्मकमळाची रांगोळी मी काढली आहे. माझ्या पत्नीनं आज मला सकाळी सांगितलं, तुम्ही बघितली का मी ब्रह्मकमळाची रांगोळी काढली? ब्रह्मकमळ हा शब्द परत येतो भाषेतनच. हे जे आहे ना, हे तत्वज्ञान आहे आणि हे ब्रेन टॉनिक आहे. रोज ते करणं आणि रोज वेगवेगळी ठिपक्याची रांगोळी काढणं हे कधी असायचं? सडा संमार्जन केल्यावरच असायचं ना. त्याला महत्व आहे. हे आपल्या भवनासमोर झालं पाहिजे. आज फ्लॅट आहेत, कधीतरी एकदा तरी महिन्यातनं 2दा तरी रांगोळी काढा. कागदावर काढा पेनानी. ब्रेन टॉनिक आहे ना, जसं सुडोकू पेपरमध्ये असतं किंवा शब्दकोडी असतात, तसंच रांगोळीचं महत्व आहे. बरोबर. ही रांगोळी पण भवनासमोर काढता आली पाहिजे, घरासमोर काढता आली पाहिजे, असं मला नेहमी वाटतं. वाढदिवस साजरा करणे याच्यावर आम्ही अभ्यास केलेला आहे कुटुंब प्रबोधन. जसा केक कापला जातो त्याच्याऐवजी तबकामध्ये निरांजन घेऊन त्यात तेलाचा दिवा लावून त्याच्यामध्ये काय पदार्थ ठेवायचे तो ओवाळायला, औक्षण करायला, तर एक काय ठेवायचंय? गणपती ठेवायचा आहे. म्हणजे काय? सुपारी. सुपारी आपण गणपती समजतो. गणपती ठेवायचा आहे. दुसरं काय ठेवायचंय? हरळी ठेवायची. हरळी म्हणजे गवत, मुळासहित आहे. हरळीचं बी नाही आहे, ते रनर आहे. एका मुळापासून दुसरं मुळ मग ते तयार होत असतं. ते मुळासहित उपटून ते ठेवायचं. पुढचा पदार्थ आहे कापूस, सरकीचा कापूस, पांढरा झालेला, बोंड नव्हे, तो ठेवायचा आहे. नंतर काय ठेवायचंय? सोनं ठेवायचं. म्हणजे अंगठी असेल, काही असेल ते ठेवायचे. म्हणजे काय काय झालं? एक सुपारी झाली, दुसरं हरळी झाली, नंतर कापसाचं बोंड झालं सरकी सहित, आणि सोनं झालं, आणि 5वा झाला दिवा. दिवा याच्या करता आहे की तुझं तेज याच्यासारखं समाजामध्ये पसरू दे, हे सांगण्याचं आहे. चांगलं स्त्री, वाईट तेज नको, ते झालं पाहिजे. आता आपण एक एक पाहूया. सुपारी ही गणपतीचं प्रतीक आहे, बुद्धीची देवता आहे. तुझ्यामध्ये प्रगल्भ बुद्धी आली पाहिजे म्हणून मी तुला या सुपारीनं ओवाळते. आणि या प्रत्येकानं ओवाळायचंय बरं का, फक्त दिव्यानेच ओवाळायचं नाहीये. आणि त्या बुद्धीचं प्रतीक म्हणून सुपारीनं ओवाळायचंय. तिसरी आहे हरळी. तुझी अशी प्रगती होऊ दे आणि त्रिखंडात तू तुझी हे पोचली पाहिजे, पसरू दे, खालून जमिनीतून, मुळातून तू मोठा झाला पाहिजेस, याच्यासाठी हरळीनं करायचे. कापूस पांढरा असतो. पूर्वी अशी पद्धत होती, मुलं पाया पडल्यानंतर मोठे लोक काय म्हणत होते? म्हातारा हो, असा शब्द होता. म्हणजे तू दीर्घायुष्य हो, म्हातारा झाल्यावरच मृत्यू होते, तरुणपणी तुला मृत्यू होता कामा नये. म्हणून कापसाला त्या ठिकाणी ठेवलंय. सोनं ठेवलेलं आहे, अंगठी वगैरे. निष्कलंक, तू सोन्यासारखा तप्त निष्कलंक असला पाहिजे. आणि शेवटी दिवा आहे. हे सगळं तुझ्यात आलं पाहिजे. हे मला पहिल्या वाढदिवसापासून त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. तू कसा असायला पाहिजेस अशी इच्छा आहे समाजाची. घर म्हणजे समाजच आहे, समाजच आहे, तो घटकच आहे. हे त्या व्यक्तीला कळलं पाहिजे. म्हणून कितवाही वाढदिवस असो, याच 5 पदार्थांनी ओवाळायचे. ही परंपरा आपण सांगितल्याशिवाय कळणार आहे का? कुटुंब प्रबोधनामध्ये ही जी भवनाची जी आहे ना, आनंद निर्माण करायचा असेल तर या गोष्टी अतिशय महत्वाच्या आहेत. या साध्या साध्या गोष्टी आहेत. तुळशीला पूर्वी पाणी घालायचे. तुळस, आता दिवाळीनंतर तुळशीचं लग्न असतं. एखादा म्हणेल काय करायचं दरवर्षी तुळशी लग्न, आणि ते कृष्णाशी लग्न आहे त्याचं, या तुळशीचं कशाला करायचंय दरवर्षी लग्न? याचा वाईट अर्थ काढण्याकडे प्रवृत्ती जास्त अशी लोकांची. तुळस एकतर 1 वर्षाची वनस्पती, ती पुढच्या वर्षी वाढते. वर्षानुवर्ष आंब्याच्या झाडासारखी, जांभळाच्या झाडासारखी, वडासारखी 100 वर्ष जगत नाही कधी. 1 वर्ष आहे ना, मग पुढच्या वर्षी छोटं रोप, म्हणजे तिची मुलगी नाही का झाली. वंश सातत्य कसं सांगितलेलं आहे आपल्या सणांमध्ये, त्याचं लग्न झालं पाहिजे. आणि लग्न हे दरवर्षी करायचंय. मग या वनस्पतीचं लग्न वनस्पतीशीच करायचंय का? नाही, त्या देवत्वाला ती आवडते तिच्याशी लग्न. म्हणजे माळ कोणाची, विठोबाच्या नागाळ्यात माळ कुठली घालतात तर तुळशीची, ते जास्त महत्वाचं आहे. आणि ही तुळस आपल्या दारात पाहिजे. का दारात पाहिजे? तुळस हे ऑसिमम सॅनेटम हे मेडिसिनल प्लांट आहे. कोरोनाच्या काळामध्ये जी कप सायरप वापरली गेली, आयुर्वेदीय पद्धतीने तयार केली, त्या प्रत्येकात तुळस होती. आणि इम्युनिटी
वाढवणारं म्हणजे प्रतिकारशक्ती वाढवणारा घटक त्या तुळशीत आहे. म्हणून तुळशीला वंदन करायचंय रोज आणि तिला रोज पाणी घालायचंय. मी तुझी पोषण करीन वर्षभर, पुढच्या वर्षी परत लग्न करीन. आणि फेरी घालायची आहे, प्रदक्षिणा घालायची आहे. का? तुला इतर बाजूनी काही तर आघात पोचणारं काही नाहीये ना, इतर झाडं नाहीयेत ना त्याच्यात काही वाढलेली, म्हणून त्याला प्रदक्षिणा घालायची आहे. म्हणून नमोस्तुते म्हणायचं. नारायणी तिचं नाव आहे, नारायणी नमोस्तुते असं म्हणतात तुळशीला. याचे अर्थ समजून घेतले तर त्याचं महत्व आहे. बरोबर. आज शिक्षणाचे वारे इतके वाढलेत की आपण भौतिक सुखांकडे जास्त आकृष्ट होत चाललोय. हे जे परंपरा कशासाठी निर्माण केल्यात ह्या विसरत चाललोय. ते वाढदिवस निर्माण करणं असे, निरनिराळे सण असतील, ह्या परंपरा असतील, याला सायंटिफिक काहीतरी आधार आहे, वैज्ञानिक आधार आहे. हा कुटुंब प्रबोधन जास्त मानतं, म्हणून हे जास्त महत्वाचं आहे. भवन हे हस्त खेळत राहिलं पाहिजे. कुटुंबातील सर्वांचा सुसंवाद, सर्वांची नाती पवित्र बनवणं म्हणजेच घरात ईश्वरी सहवास आहे असं म्हणायला हरकत नाही. म्हणून आपली नाती सगळी घट्ट बनवूया, कुटुंब एकत्र ठेवूया, हा मंत्र या भवनासाठी जास्त महत्वाचा आहे. शेवटचा शब्द आहे भ या शब्दातला, तो म्हणजे भ्रमण. भ्रमण हा शब्द भ वर्ण घेतलाय म्हणून दैनंदिन आणि प्रासंगिक प्रवास हा त्याचा अर्थ आहे. आता दैनंदिन कामासाठी आपल्याला शिक्षणासाठी अनेक ठिकाणी जावं लागतं, ते आपण गेलंच पाहिजे. आज परदेशातल्या युनिव्हर्सिटीमध्ये मुलं ऍडमिशन घेत आहेत, ती घेतलीच पाहिजे. केल्याने देशाटनं असं म्हणलेलंच आहे. त्यामुळं त्याशिवाय आपली बुद्धीची वाढ होणार नाही. निरनिराळ्या ठिकाणी काय आहे, चांगलं आहे ते आपल्याला कळणार नाही. यासाठी केलंच पाहिजे भ्रमण. पण याबरोबर भ्रमणचं इतर गोष्टीसाठी महत्वाचं नाही का? फक्त कुठल्या तरी बीचवर जाऊन काहीतरी हुल्लडबाजी करणे एवढंच फक्त भ्रमण आहे का? पोहणे हे सुद्धा महत्वाचं आहेच, पण त्यातलेही काहीतरी धोके ओळखूनच केलं पाहिजे ना. आज विद्यार्थ्यांच्या सहली गेल्यानं घडणारे अपघात सुद्धा आपण वाचतोय. हे सुद्धा कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे ना भ्रमण असलं. मग कुठं गेलं पाहिजे? आणि तो संस्कार मुलांच्यावर सुद्धा झाला पाहिजे, मोठ्या माणसांच्यावर सुद्धा झाला पाहिजे. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारीला गाडी काढून कुठेतरी निघून जाणे हे बरोबर नाही. भ्रमण करत असताना याचाही विचार केला पाहिजे. आपली सुट्टी आहे आणि जोडून जर रविवारला सुट्टी आली तर 26 जानेवारी 15 ऑगस्ट कशासाठी आहे हे आपण समजून आपल्या संस्कार जर झाला नाही आपल्या मनावर तर मग काही अर्थ नाही. देशाप्रती आपण काय करणार आहे? शेवटी कुटुंब प्रबोधन हे राष्ट्र संवर्धनाचं कार्य आहे, कारण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ हाच शेवटी राष्ट्र संवर्धनासाठी काम करतो. आणि भारत माता हे तिचं देवता आहे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची आणि कुटुंब प्रबोधनची सुद्धा. या देवतेलाच जर आपण स्मरण करणार नसू, तिच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करू नसू, तर मग आपल्या स्वातंत्र्याचा उपयोग काय? म्हणून हे सोडून भ्रमण झालं पाहिजे. या दिवशी भ्रमण करत असताना आपलं ऑफिस असेल, आपली शाळा असेल, आपलं कुठलंही असेल त्या ठिकाणी, किंवा हे जर नसेल तर सार्वजनिक ठिकाणी तरी जाऊन ध्वजवंदन हे आपल्या स्वातंत्र्य देवतेचं स्मरण करायला पाहिजे. ध्वजवंदन हे केलंच पाहिजे. ते कर्तव्य आपल्या अंगी बाणवून घेणं हे सुद्धा भ्रमणात महत्त्वाचं आहे. दुसरं असं आहे की आपल्या पूर्वजांनी अनेक गोष्टी चांगल्या करून ठेवलेल्या आहेत. उदाहरणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांनी एवढे किल्ले बांधलेले आहेत, त्यांनी कसं रयतेचं राज्य उभं केलं हे बघितल्याशिवाय कळेल का? या सगळ्या गडांची, किल्ल्यांची माहिती तिथं जाऊन घेतली पाहिजे. आणि ज्यांना माहिती आहे त्याबद्दल, इतिहास संशोधक असतील, त्यांच्याकडनं ही माहिती, प्रत्येकाच्या घरात माहिती असेल असं नाही, पण ती घेण्याची सवय हे भ्रमणाशिवाय होणार नाही. मुलांना, तरुणांना अशा भ्रमणाची सवय लावली पाहिजे. फक्त हुल्लडबाजी करण्यापेक्षा या भ्रमणाची सवय लावली पाहिजे. आता हे जसं गडकिल्ल्यांच्या ठिकाणी गेलं पाहिजे तसं निरनिराळ्या वैज्ञानिक संस्था आहेत. उदाहरणार्थ इस्रो आहे, सरकारने योजना काढलेल्या आहेत. मुलांच्या परीक्षा घेतात आणि त्यांना इस्रो दाखवण्याची, इस्रोमध्ये 8 दिवस ट्रेनिंग देण्याची त्यांनी सरकारने मोफत सोय केलेली आहे. हे भ्रमणामध्येच येतं ना. म्युझियम बघायला गेलं पाहिजे, निरनिराळी चांगली स्थळं बघायला गेली पाहिजेत, जिथं म्हणून प्रयोगशाळा आहेत त्या बघायला गेल्या पाहिजेत. याच्यामुळं होईल काय, ज्ञानात तर वाढ होईलच, पण आपण पण कोणतरी चांगलं झालं पाहिजे, मोठं झालं पाहिजे. अब्दुल कलामांसारखे व्यक्ती निर्माण होतात या देशामध्ये. साध्या अतिशय खडतर जीवन जगत असताना ज्यांनी शिक्षण घेतलं ते भारताचा राष्ट्रपती होण्याइतपत, संशोधक आणि राष्ट्रपती पदक होण्यापर्यंत मजल मारली अब्दुल कलाम महाराजांनी. तसे आपल्या प्रवृत्ती थोडी तरी जागृत व्हावी, यासाठी भ्रमण हे जास्त महत्त्वाचं आहे असं म्हणायला हरकत नाही. तर अशा साधारण निरनिराळी मंदिरं सुद्धा आहेत. मंदिरं हंपी, बदामी आपण कर्नाटकातलं पाहतो, आपल्याकडे सुद्धा बारामतीची विहीर मगाशी उदाहरण दिलं तसं आपल्या महाराष्ट्रात सुद्धा अनेक ठिकाणं बघण्यासारखी आहेत. निरनिराळी धरणं कशी बांधलेली आहेत.
म्हणजे फक्त भाकरा अंगलकडे गेलं पाहिजे नाही, आपलं वैतरण धरण, आपलं कणेर धरण बघा कसं बांधलंय, दोन्हीत काय फरक आहे, भाटघर धरण कसं बांधलंय आणि वीर धरण यात फरक आहे. शेवटी उजनीचं धरण बांधलेलं आहे पैठणपाशी, नाथसागर त्याला म्हणतात, ते कसं बांधलेलं आहे, त्याचा कसा उपयोग केला आहे पाण्याचा, ही सुद्धा वैज्ञानिक माहिती करून घेणं पुढच्या शिक्षणासाठी खूप महत्वाचं आहे असं म्हणायला हरकत. तर याप्रमाणे हे हे शब्द ऊर्जेसाठी जास्त प्रमाणात वापरलेले आहेत. म्हणजे भ्रमणाचा संसारातल्या जबाबदारी आणि इच्छा पूर्ण करण्यासाठी घरातून बाहेर पडावे लागतेच. दैनंदिन कामासाठी, नोकरी व्यवसायासाठी योग्य व उत्तम मार्ग निवडणे, शिक्षण, छंद, व्यायाम, मनोरंजन, पर्यावरण रक्षण यासाठी पण पर्यटन महत्त्वाचं आहे. गड किल्ले, त्यांचा इतिहास, प्राचीन मंदिरं, तसेच अनेक प्रांतातील जीवन पद्धती आणि राहणीमान याचे ज्ञान मिळवण्यासाठी सुद्धा भ्रमण अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं या सगळ्यामुळं ताणरहित जीवन निर्माण होतं, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि आपले जे 4 पुरुषार्थ सांगितले, धर्म, अर्थ, काम, मोक्ष. मोक्ष म्हणजे आपल्या कर्तव्यपूर्तीचा अतिशय आनंद घेणे, याला मोक्ष असं म्हणलेलं आहे. हिमालयातच जायला पाहिजे असं नव्हे. तर या सगळ्यामध्ये आपले हे पुरुषार्थ साधले जातात. म्हणून कुटुंब प्रबोधनचं हे ध्येय आहे असं म्हणायला हरकत नाही. वा वा, अत्यंत विस्तृत पद्धतीने डॉक्टर सरांनी आत्ता कुटुंब प्रबोधनचं कार्य काय, त्याची उद्दिष्ट काय आहेत नक्की, आणि त्याचं सविस्तर असं विवेचन केलेलं आहे. मला वाटतं ही जी ची बाराखडी थोडक्यात जी सांगितलेली आहे, त्याचं स्मरण हे प्रत्येकानं ठेवणं आवश्यक आहे आणि समाजातल्या प्रत्येक घटकापर्यंत ते पोचावं, यासाठीचा हा कुटुंब प्रबोधन आयाम हा निश्चित करण्याचा प्रयत्न हा डॉक्टरांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर केला जातोय. खूप उत्तम प्रकारची माहिती आपल्याला या आजच्या संवादातून मिळालेली असेल. डॉक्टरांचा अभ्यास आहे त्याच्यावर, आणि त्याला शिवाय जोड आहे ती त्यांच्या डॉक्टरी पेशाची सुद्धा आहे. त्यांचं जे त्यामधलं झालेलं शिक्षण आहे, त्यामुळं प्रत्येक गोष्टीचं वैज्ञानिक स्वरूप काय आहे आणि विज्ञानाच्या कसोटीवर उतरलेलं असं ज्ञान हे डॉक्टर साहेब हे नेहमी देत असतात. आज या ठिकाणी डॉक्टर सरांनी येऊन अत्यंत उपयुक्त आणि संपूर्ण समाजामध्ये ज्या गोष्टींचा प्रचार आणि प्रसार होणं गरजेचं आहे, अशा एका महत्त्वाच्या कुटुंब प्रबोधन विषयाबद्दल जे मार्गदर्शन आपल्या सगळ्या श्रोत्यांना करून दिलं, त्याबद्दल मी हिंदवी परिवारातर्फे डॉक्टर साहेबांचे मनपूर्वक आभार मानतो. आणि पुन्हा एकदा अशाच वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी, अनेक विषयांवर सरांचं मार्गदर्शन हे सत्र चालू असतात, तर त्यापैकी वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी डॉक्टर सरांनी पुन्हा आमच्या स्टुडिओमध्ये यावं असं मी त्यांना निमंत्रण देतो आणि आत्ता त्यांचे मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. सर्वेपि सुखिनः सन्तु. श्रोतेहो, आत्ताच आपण आनंद घेतलात सत्संग या कार्यक्रमाचा. यामध्ये आज आपण ऐकलीत माननीय डॉक्टर श्रीयुत श्याम बडवे यांची श्रीयुत शेखर कुलकर्णी यांनी घेतलेली मुलाखत. तर श्रोतेहो, पुन्हा भेटूयात सत्संगच्या पुढच्या भागात. तोपर्यंत नमस्कार.